की एक दिवस कोणाला न सांगता पहाटे पर्यंत मी त्या वेलाच्या तळण्याला बोट धरून बसलो रात्रभर. पहाटे 4 वाजता त्यांनी माझ्या बोटाला धरायला सुरुवात केली, गुंडाळायला सुरुवात केली. ती हलक्या हाताने मी सोडून मग खाली झोपायला आलो. आणि 10 वाजेपर्यंत हा कसा अजून बापू कसा उठला नाही म्हणून सगळेजण आले. मग घरच्या लोकांना सांगितलं की मी 4:30 वाजता झोपलोय, 10 वाजणार उठायला, का असं केलंस हे सांगितल्यावर कोणी मला नाव ठेवले नाही. मित्रवर्य डॉक्टर मंदार दातारजे, मंदारनी एक कविता 4 ओळी सरांवरती केल्यात, त्यावेळी फक्त वाचून दाखवते. लेखणी आणि वाणी बापूंची बहरत राहो, तव सत्वशील चरिताची कीर्तीही विहरत राहो. हे असेच उजळत राहो, चंद्राहून शीतल जगणे, तव अत्तर व्यक्तित्वाचे दशदिशात लहरत राहो. अभ्यास मंडळाच्या आजच्या कार्यक्रमात प्रसिद्ध वनस्पती शास्त्रज्ञ श्री द महाजन म्हणजेच बापू हे उपस्थित होते. त्यांची मुलाखत प्रसिद्ध लेखिका सौ मृणालजी वनरसे यांनी घेतली. यावेळी बापूंनी आपल्या लहानपणापासून ते आजपर्यंतचा असा रंजक प्रवास सर्वांसमोर उलगडला. अतिशय छान मुलाखत झाली, खूप माहिती मिळाली. त्याचा हा भाग आपल्यासाठी. गरज नाहीये खरं म्हणजे सगळ्यांना. आणि खूप वेळा सर इथे आलेले आहेत, फक्त आता वयामुळे मी त्यांना जरा घाबरते की बोलवावं का नाही, त्यांना त्रास होईल या उद्देशाने मी खूप दिवसात बोलवलं नव्हतं. पण सहज परवा वाटलं, म्हणलं फोन करून बघू. हो म्हणाले तर लगेच सर आले पण, आणि म्हणाले मी येतो, काही प्रॉब्लेम नाहीये. त्यामुळे सर आलेले आहेत. पण तत्पूर्वी जरा 1-2च गोष्टी मला सांगायच्या आहेत. आपल्याकडे श्यामला बनारसे त्यांची आपल्याकडे 2-3 व्याख्यानं झाली होती, पूर्वीचे आलेले आहेत आपल्याकडे. तर त्यांच्यासाठी आपण जरा त्यांना श्रद्धांजली वाहूया. मृणाल पण आहे इथे. तर गौरीताई जरा त्यांची फक्त तुम्हाला 1-2 मिनिटं माहिती सांगेल, आणि मग आपण श्रद्धांजली वाहू, आणि मग आपण पुढचं काम सुरू करूया. 3 दिवसापूर्वी श्यामला ते गेल्याची बातमी आली, आणि इतक्या संस्थांचे सदस्य म्हणा, चळवळीतले कार्यकर्ते, शिक्षक, पालक, कलाकार अशा विविध प्रकारच्या लोकांना अक्षरशः ती बातमी सुन्न करणारी होती, कलाकार मंडळींना सुद्धा. तर आपल्या आता म्हणलं तसं या सांस्कृतिक पट्ट्याच्या त्या सक्रिय सदस्यच होत्या, मृणालिनी सुद्धा सक्रिय होतीच. तेव्हा असं वाटलं की आपणही श्रद्धांजली द्यावी. तशा श्यामलाताई बहुआयामी व्यक्तिमत्व असंच मी म्हणेन. ते राष्ट्रसेवा दलाच्या मुशीत त्या घडल्या, आणि इतक्या म्हणजे त्यांच्या शब्दात म्हणजे मी हुंदडले असं त्या म्हणायच्या शाळा कॉलेजमध्ये असताना. म्हणजे नृत्य, नाट्य, संगीत, साहित्य विविध विषयात त्यांना प्रचंड गती होती. आणि त्या तत्वज्ञानाच्या मुळात पदवीधर आमच्या कॉलेजमधल्या, एसटी कॉलेजमधल्या. नंतर त्या मानसशास्त्राकडे वळल्या, आणि तिथे इतक्या पारंगत, त्या मानसशास्त्रात त्यांचा दांडगा व्यासंग होता. केवळ अकॅडमिक्स नव्हे तर अक्षरशः व्यावहारिक सुद्धा. म्हणजे मुद्दाम सांगायचं कारण म्हणजे त्यांनी आपल्या पतींच्या समवेत डॉक्टर सुधीर बनारसे यांच्या समवेत औद्योगिक क्षेत्रामध्ये समुपदेशनाचं फार मोठं कार्य खूप वर्ष चिकाटीनं केलं. म्हणजे हे जे दोन्ही पक्ष, कामगार वर्ग आणि उद्योजक, यांच्यामध्ये जर समेट असेल, ताळमेळ असेल, तर इंडस्ट्री खऱ्या अर्थाने चालते, धावते. तर हे त्या ओळखून होत्या. ते दोघांनी त्याच्यात खूप मोठं काम केलेलं आहे, आणि त्यांच्या या अनुभवावर आधारित विविध पुस्तकंही त्यांनी भरपूर म्हणजे लेखन केलं होतं. ज्ञानबाची HRD हा शब्द सुद्धा त्यांनी, आणि ज्ञानबाची म्हणजे आपल्याला ज्ञानबाचे अर्थशास्त्र या चालेल. पण स्वभावाला औषध असते हे त्यांचं पुस्तक माझ्या विशेष लक्षात राहिलंय. कारण आपण नेहमी असं म्हणतो काय करणार, स्वभावाला औषध नसतं, पण ते त्यांनी इतक्या नर्म विनोदी अशा शैलीमध्ये, त्याला शीला फडणवीसांची चित्र पण आहेत पूरक, त्या अशा शैलीमध्ये ते सगळं अनुभव कथन त्यांचं जे येतं ते माझ्या मते खूप मार्मिक, आणि त्यांच्या सगळ्या अनुभवाची तिथे आपल्याला एक प्रकारची साक्षच मिळते. दुसरं एक त्यांचं पुस्तक म्हणजे सिनेमाचा त्यांचा अभ्यास इतका दांडगा होता. त्या अनेक चर्चासत्र आणि व्याख्यानं यातून सुद्धा रसिकांना आस्वाद कसा घ्यावा याविषयी मार्गदर्शन करत असत.
तर सत्यजित राय आणि भारतीय मन्वंतर हे त्यांचं पुस्तक. ही दोन्ही पुस्तकं राज्य पुरस्कारांनी विशेष लोकांच्या लक्षात आली, ते वाचली गेली. पण इतरही अनेक पुस्तकं, म्हणजे मला आठवतंय त्यांचं मिळून साऱ्या जणीमध्ये लेखमालिका येत होती, सुंदराचा वेध लागो, ती पण लक्षात आहे माझ्या. संगीताचं मानसशास्त्र हे सुद्धा खूप त्यांनी, छोटेखानी आहे पुस्तक, पण अतिशय महत्वाचं. आमच्या लायब्ररीतून ते गहाळच झालंय, मला वाईट वाटतं, पण ते कोणाकडे असलं तर खरंच मिळवलं पाहिजे. त्या 75च्या झाल्या तेव्हा मुक्त हस्तानी त्यांनी आलेल्या सगळ्यांचं स्वागत आपल्या पुस्तकांनीच केलं, की ही पुस्तकं घेऊन जा, असा त्यांचा एक स्वभाव सुद्धा मला लक्षात आला. की एक प्रकारचा रुजुता आणि परखडपणा यांचं एक अजब मिश्रण होतं. अतिशय प्रसन्न व्यक्तिमत्वाच्या अशा त्या होत्या आणि विशेषतः आजच्या प्रश्नाबद्दल खूप जागरूक असत. हे राजकीय सामाजिक भान आणि संवादाला उत्सुक, म्हणजे कोणीही यावं आणि त्यांच्याशी बोलावं, मन मोकळं करावं आणि मार्गदर्शन व्हावं. विशेषतः मला असं लक्षात येत आहे की अक्षरनंदन असेल किंवा गरवारे बालभवन असेल, यासारख्या संस्था, कलाछायासारखं सांस्कृतिक केंद्र, याच्या घडणीत त्यांचा फार महत्वाचा वाटा होता. तेव्हा असं संस्थात्मक कार्य जर असलं तर ते टिकतं, वाढतं आणि समाजाला त्याचा एक खऱ्या अर्थाने आधार असतो. म्हणून मी सुरुवातीला म्हणलं की एक आधारवड कोसळल्याची हळहळ देऊन जाणारी भावना आपल्या सगळ्यांच्याच मनात आहे आणि ती त्यांची सून मृणालिनी ही घरच्या सगळ्यांच्या पर्यंत पोचवेल याची मला खात्री आहे. तेव्हा आपण 2 मिनिटं उभं राहून त्यांना श्रद्धांजली वाहूया. ओम शांती. मगाशी मी म्हटल्याप्रमाणे सरांची ओळख करून द्यायचं काही म्हणजे गरजच नाही, इतके माहिती आहेत आपल्या सर्वांना. ते पुस्तकं खूप आहेत. सर्वात महत्वाचं मला आठवत येतं असं की सरांनी वृक्ष परिचय हे रिटायर झाल्यानंतर सर जेव्हा पुण्यात आले, हा कार्यक्रम सरांनी सुरू केला आणि आता तो इतका अफाट चालतो की लोकांना थोडा अवेअरनेस आलाय की हे मला माहिती पाहिजे, ते माहिती पाहिजे वगैरे. आणि पुस्तकाचं काय ज्ञानसंपदा आपल्यापुढे खुलीच आहे, त्यांची काही प्रश्नच नाहीये. आणि सर्वात त्यांचं आश्चर्य म्हणजे त्यांना एक प्रश्न तुम्ही 10 वेळा विचारा, सर कंटाळणार नाही. माझ्या लक्षात नाही राहिलं, सर परत सांगता का होय? अगदी लगेच तर किती म्हणजे. आणि या वयात इतकं लिखाण आणि इतकं बोलणं चालणं हे खूपच म्हणजे त्यांचं व्यक्तिमत्वाचा एक सर्वात मोठा महत्वाचा भाग आहे. तर मी तर त्यांना एका शब्दात वर्णन करेन की चालता बोलता वनस्पती ज्ञानकोश, असं त्यांना खरं यथार्थ वर्णन आहे त्यांचं. आणि ही मृणालिनी मृणाल बनारसे ही पण माझी मैत्रीण आहे, पण ही सरांच्या अगदी खूप जवळची आहे. तिला सरांच्या गोष्टी त्यातले खूप बारकावे असे माहिती आहेत आणि आम्ही खूप वेळा बरोबर पण हिंडलेलो आहोत काही गोष्टींसाठी. पण आता फक्त आम्ही काय केलंय की खूप एवढं मोठं क्षेत्र आहे, सरांना कव्हर करणं खूप अवघड आहे. म्हणून त्यातल्या काही काही गोष्टी तेवढी ती सरांशी बोलेल आणि त्यामधनं एक 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 हळूहळू आपल्याला त्यांच्या व्यक्तिमत्वातले आणि अभ्यासातले पदर उलगडत जातील. म्हणून तिला आम्ही म्हणलं की तू संवाद साध आणि सर मग त्याच्यावरती बोलतील, म्हणजे आपल्याला सर्वस्पर्शी होईल ते व्याख्यान आपला. अशा हेतूने मी तिला सांगितलंय तू बोल. तर आता आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. तत्पूर्वी एकच निवेदन आहे की या शनिवारी आमच्याकडे बोनसायचं हे आहे काय वर्कशॉप आहे, 4 ते 7 या वेळात आहे. ज्यांना इंटरेस्ट असेल 600 रुपये वगैरे काहीतरी फी आहे. ज्यांना इंटरेस्ट असेल त्यांनी यावं आणि इथे अटेंड करावं, काही प्रॉब्लेम नाही. नमस्कार. थँक्यू शीलाताई. मला हे जेव्हा परागने विचारलं या कार्यक्रमाबद्दल तेव्हा मी अगदी चटकन होकार दिला होता. माझ्या घरी एक प्रसंग त्यानंतर काहीच काळात ओढवणार आहे मला माहिती नव्हतं, पण ते झाल्यानंतर सुद्धा मी ह्या कार्यक्रमाचा विचार मनातनं बदलला नाही, कारण माझ्यासाठी सुद्धा हे एक थेरप्युटिक असणार आहे. आणि
मला इथे आल्यावरती सरांच्या बरोबर काल परवापासून बोलतीये तर मेघदूतच डोक्यात अजूनही चालू आहे. तर स्निग्ध छाया तरुषु वसती परळीकर गृहेषु असं जे अशी ही जी आजची जागा आहे, तर हा असं म्हणतं आपण सर्वजण आणि सर ही एक मैफल आपण थोड्या वेळासाठी आपण ही अनुभवणार आहोत. बऱ्याच वेळेला म्हणजे सगळेच जण आता हे असं म्हणाले की बापूंना कोण ओळखत नाही आपल्यापैकी. सगळेजण ओळखणार आहेत. त्यांच्याबरोबर 4 पावलं निसर्गामध्ये चाललेले आहेत. त्यांच्याकडून अतिशय मधाळ पद्धतीने माहिती मिळवलेली आहे. या अनुभवात आपण सगळेच जण चिंब झालेलो आहोत. परंतु असं असतं ना की एखादी मैफिल आपल्याला पुन्हा पुन्हा ऐकावीशी वाटते. कारण त्याच्यामध्ये एक पुनःप्रत्ययाचा आनंद पण असतो आणि एक ओढ असते नाविन्याची सुद्धा, की जी पूर्ण होणार याची एक खात्री असते. म्हणून आपण त्या मैफलीला पुन्हा पुन्हा जात असतो. तशी ही एक मैफल आहे असा अनुभव मला सरांना भेटल्यावरती नेहमीच येतो आणि तो आज सुद्धा तसाच येणार आहे याची मला खात्री आहे. रवींद्रनाथांबद्दल मराठीमध्ये एक पुस्तक जेव्हा आलं विलास गीतेंनी मला वाटतं आणलं, तर त्याचं शीर्षक आहे रसज्ञ ऋषींच्या सहवासात. तर मला असं वाटतं की आमच्यासाठी आमचे सर असे रसज्ञ ऋषी आहेत की ज्यांनी हा रस आमच्यापर्यंत पोहोचवला आहे. मी तत्वज्ञानाची पण विद्यार्थिनी आहे आणि तत्वज्ञानामध्ये माणसाचे 3 प्रकारचे नातेसंबंधांची चिकित्सा केली जाते. एक नातेसंबंध असतो तो आपला स्वतःशी, दुसरा असतो तो आपल्या आजूबाजूच्या माणसांबरोबर आणि तिसरा असतो तो त्या पलीकडच्या निसर्गाबरोबरचा. तर हा जो त्या पलीकडच्या निसर्ग आणि त्याच्यामध्ये ना केवळ झाडं पानं फुलं असं नव्हे बरं का, हा संपूर्ण चराचर निसर्ग असं आपण त्याच्याकडे बघूया. पुष्कळदा बापूंबद्दल बोलताना वनस्पतींची माहिती, वनस्पती विज्ञान असं सांगितलं जातं. पण बापू आपल्याला जे सांगत असतात ती वनस्पतींच्या मार्फत निसर्गातली मुळाक्षरांबद्दल सांगत असतात. ती समजावून घेताच आपण इतके मोहित झालेलो असतो की त्या मुळाक्षरांच्या नंतरची वाक्य वाचायची आहेत, त्यानंतरचा परिच्छेद वाचायचा आहे, एक पूर्ण पुस्तक आपल्याला समोर आपल्या उलगडतंय, याच्याकडे बघायचंय. हे भान आपल्याला हळूहळू यावं लागतं. अन्यथा ते फक्त हे झाड कुठलं आणि ते झाड कुठलं या पद्धतीचं ते आपलं आकलन राहू शकतं. आणि त्यामुळे हे जे आपण आणि आपल्या पलीकडची माणसं याच्या पलीकडचा जो निसर्ग आहे, या निसर्गाशी सरांचा जो संवाद चाललेला असतो ना, हा संवाद समजावून घेणं हीच एक फार मोठी गोष्ट आहे. कारण या संवादाचं मर्म जर का कळलं, ही जर का गुरुकिल्ली तुमच्या ताब्यात आली, तर सर आज सुद्धा त्यांच्या खोलीतून बाहेरच्या चिंचेशी जो संवाद करतात तो मोठा ऐकण्यासारखा असतो. आणि हा जर का संवाद आपल्याला उमजला तर आपलं स्वतःशी असलेलं नातं पण बहरतं आणि आपल्या आजूबाजूच्या माणसांबरोबरचं नातं पण असंच बहरतं. तर त्यामुळे हा रस, मगाशी मी म्हणाले तसं की हा रस जो आहे हा सरांनी वनस्पतींच्या कार्यातला रस तर आम्हाला सांगितलाच की त्यांचं कार्य कसं चालतं, ते रस इकडनं वरनं खालती खालनं वर कसा पोचवतात वगैरे वगैरे. त्यांनी एकूण जीवनामधला रस पाहिला आहे, साहित्यातला रस पाहिला आहे आणि तो कुठलंही हातचं न राखता तो आजूबाजूच्यांना मुक्त हस्तांनी वाटला पण आहे. तर या रसपानासाठी आज आपण इथे जमलो आहोत. तर मी सरांचं पुन्हा एकदा स्वागत करते. धन्यवाद. तर मी सरांनी मला सांगितलंय की माझा जन्म कुठे झाला अशा पद्धतीचे प्रश्न कृपया विचारू नये. नाही विचारायला हरकत नाही. त्याप्रमाणे नको. कारण की सरांची अनेक पुस्तकं आणि त्याच्यामधलं हे अशी मुलाखत नसो, संवाद असा. गप्पा किंवा संवाद. सर आता ह्या हातात म्हणजे मग सगळ्यांना आहे. गप्पा किंवा संवाद हे चालू केलंय का बंद केलं? हा चालू फक्त असं झालं.
तर मी पहिला प्रश्न असा विचारणार आहे सरांना की हा निसर्गासोबतचा संवाद कसा सुरू झाला याबद्दल थोडंसं सांगा. माझी स्मरणशक्ती खूप चांगली असल्यामुळे बऱ्यापैकी आठवत आहे. पण अगदी लहान असल्यापासून पुण्याच्या मध्यवर्ती बुधवार पेठेत ग्रामदेवता जोगेश्वरी मंदिराजवळ आमचा मोठा स्वतःचा वाडा. त्या वाड्याच्या म्हणजे 3 चौकी वाडा, त्याच्या मागच्या बाजूला परसबाग, त्याच्या मागच्या बाजूला कॉमन भिंत, बेलबाग मंदिराची छोटीशी देवराई आणि आमचं घर. म्हणजे बुधवार पेठेमध्ये इतकं हिरवगार, खिडकीतनं पाहिल्यावर बाहेर नुसतं हिरवगार दिसणार. अजूनही बऱ्यापैकी दिसतं अजून. आणि डाव्या बाजूला आपल्याला माहितीच असेल सानेबाईंचं जंगल, त्यांचे आमचे कॉमन वॉल, त्या बाजूला त्यांचं जंगल, मागच्या बाजूला देवराई बेलबाग मंदिराची, आणि अलीकडच्या बाजूला आमचं घर, आमच्या घराचं अंगण, त्याच्यामध्ये लावलेली काही झाडं. अशा याच्यामध्ये मी लहानपणापासून वाढलो. आणि मी घरात आतमध्ये असायच्या ऐवजी बाहेर जास्त काळ असायचे. संध्याकाळी शाळा सुटल्यावर दप्तर आतमध्ये फेकून दिल्यावर बाहेर मी अंगणात असायचो किंवा गच्चीवर असायचो. गच्चीवर सुद्धा खूप छान वाड्यात मोठं नारळीचं झाड एक, आणि माझा अत्यंत आवडता मित्र एक शेवग्याचं झाड. त्या झाडावर चढून वरपर्यंत चढून बसायचं. तिथनं त्यावेळेच सगळं पुणे दिसायचं बहुतेक. अशी माझी पद्धत. शेवग्याचं झाड, त्याच्यावर चढत नाहीत कोणी, ते अगदी कुचकं असतं. मान्य आहे मला, मी अगदी हलका होतो. आणि मी असा अनुभव घेतला की त्याला जे फांद्या फुटतात ते मुख्य खोड आणि ती फांद्याच्या बेचक्यात पाऊल ठेवून किती उंच गेलं तरी काहीही धोका होत नाही. आणि इतका माझा जवळचा मित्र, तो कसा मला पाडेल, तेव्हा मी कधी पडलो वगैरे नाही. आणि जवळजवळ रोज उंच बसून छान सगळं दिसायचं. असं माझं बालपण गेलं. तेव्हा निसर्गाशी माझे संबंध कसे जोडले गेले असं काही विचारण्यात अर्थच नाही. निसर्ग आणि मी एकच होतो त्या ठिकाणी त्यावेळी. असं अगदी लहानपणापासून सुरू झालं. मग थोडीशी माहिती करून घ्यायचा प्रयत्न सुरू झाला. आणि घरचे आई वडील, मोठा भाऊ, आणि शाळेविषयी किती बोललो तरी त्याच्याकरताच एक स्वतंत्र कार्यक्रम घ्यावा लागेल. डायगोनली ऑपोजिट नूतन मराठी शाळेचं दार, आणि ते मागचं दार नव्हे, पुढचं दार. विष्णूशास्त्री चिपळूणकरांनी जोगेश्वरीच्या बोळामध्ये नूतन मराठी विद्यालय सुरू केलं. बाजीराव रस्त्यावरही सुरू केलं. तेव्हा बाजीराव रस्ता नव्हता. तेव्हा ती शाळा आणि शाळेतले शिक्षक, विशेषतः विज्ञान शिक्षक, मी काही वेडावाकडे वाटण्याजोगं विचारलं तरी ते शांतपणे हसून, आणि तो खूप चौकस आहे, असंच करत जा, विचारत जा, असं सांगून मला खूप माहिती सांगायची. तर घरी कोणी वेडेपणा अभ्यास करायचं सोडून हे काय करतं असं कोणी म्हटलं नाही. कारण त्याला मी म्हणण्याची वेळ येऊ दिली नाही. त्या नूतन मराठीमध्ये शाळेमध्ये प्रत्येक इयत्तेच्या 8 तुकड्या, त्यातली सर्वात हुशार मुलांची ए तुकडी, त्याच्यामध्ये पहिल्या 10 मध्ये मी असायचो. त्यामुळे कोणी काही असं अभ्यास कर म्हणण्याचं कोणी काही धाडस कधी केलं नाही. आणि मी असं कोणी म्हटलं असतं तरी त्यांचं फारसं ऐकलं असतं असं नाही. इतका मी अभ्यासाशिवाय या निसर्गामध्ये जास्त रममाण होत असेल. एक याविषयी सांगू का? आम्ही घोसाळ्याचे वेल लावायचो खाली, आणि वरती गच्चीवर न्यायचा तो वेल. खूप मोठा वाढायचा. गच्चीवर नेला की पुन्हा ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत तो जायचा. इतका वाढायचा, इतकी त्याला घोसाळी यायची. दुसरा बाजीरावी घेवडा, हा फारशा लोकांना हे नाव माहीत नसेल. तेव्हा घेवड्याचा प्रकार म्हणजे चपट्या जांभळट रंगाच्या थोड्याशा रुंद अशा शेंगा असतात. चवीला भाजी फार छान लागते. तो वेल असा प्रचंड वाढणार खाली लावला की वरपर्यंत. तर मला लहानपणापासून हे वेल चढतात कसे अशावर. तो बाजीरावी घेवडा कसा चढतो, आधारावरती गोल गोल फिरत चढतो. आणि घोसाळ्याचा वेल वेगळाच, त्याला बारीक असे तणावे येतात. तणाव्याने तो पकडतो. आणि तणावे तो कसं पकडतो काय मला कळायचं नाही. सकाळी पाहिलं तर त्या तणाव्याला 2-3 फांदे असतात, 2-3 शाखा असलेला तो तणावा.
आणि तो इकडे तिकडे असं फिरत असतो. कुठल्या बाजूला आधार मिळतो शोधत असतो. विशेष म्हणजे आणि मग अशा आधाराला टेकलं, मी कुठेतरी अशी दोरी बांधायचो किंवा कुठेतरी गरज असेल त्याला तो टेकला की त्याच्यावरती गुंडाळायला सुरुवात. टेकलेलं कसं कळतं त्याला आधार आहे, तो गुंडाळायला सुरुवात कसं करतो? त्याला नाही डोळे, त्याला नाही मेंदू, या वनस्पतीला कसं कळतं हे? आणि ही क्रिया कशी घडते प्रत्यक्ष हे पाहायची इतकी उत्सुकता माझी निर्माण झाली की एक दिवस कोणाला न सांगता पहाटे पर्यंत मी त्या वेलाच्या तळण्याला बोट धरून बसलो रात्रभर. पहाटे 4 वाजता त्यांनी माझ्या बोटाला धरायला सुरुवात केली, गुंडाळायला सुरुवात केली. ती हलक्या हाताने मी सोडून मग खाली झोपायला आलो. आणि 10 वाजेपर्यंत हा कसा अजून बापू कसा उठला नाही म्हणून सगळेजण आले. मग घरच्या लोकांना सांगितलं की मी 4:30 वाजता झोपलोय, 10 वाजणार उठायला. का असं केलंस हे सांगितल्यावर कुणी मला नावं ठेवली नाही. तुम्ही असं का केलंस असं म्हटलं नाही. शाळेत जाऊन निसर्ग शिक्षक, निसर्ग हा विषय शिकवणारे बावडेकर सर, त्याच विषयावर त्यांनी बावडेकर साने एक पुस्तक लिहिलेलं. असा त्यांना हे सांगितलं की असं असं रात्री मी हे केलं. त्यांनी बाकीच्या 8 तुकड्याच्या वर्गात मला हिंडवून आणलं आणि सांगितलं हिने असं असं केलेलं आहे. म्हणजे बावडेकर सर म्हणले फार चांगलं केलं. अशीच उत्सुकता निर्माण झालेली असली तर ती पुरवण्याचा प्रयत्न करावा, असा अभ्यास त्याविषयी चालू ठेवावा. तू चालू ठेव. निसर्ग ज्ञान, वनस्पती विज्ञान ह्या विषयाचा तू खूप अभ्यास कर आणि करशील असा मला त्यांनी आशीर्वाद दिला. आपण पुष्कळदा असं म्हणतो की वैज्ञानिक दृष्टिकोन आपल्या आयुष्यामध्ये फार महत्वाचा आहे असं. आणि हा दृष्टिकोन लहान वयापासून जर का जोपासला गेला तर ती पुढे आपली वृत्ती बनते. तर आता हे जे सर सांगतात त्याच्यावरनं ते लक्षात येतं की विज्ञान म्हणजे काय, तर विज्ञान म्हणजे निरीक्षण आहे. विज्ञानाच्यासाठी कुतूहल लागतं, पुन्हा पुन्हा बघणं लागतं. आता जे ते आपण ऐकलं की ते बोट धरून बसून राहणं, हे माझं मला कळणं, ह्याच्यासाठी तो प्रश्न आधी पडावा लागतो की हे नेमकं झालं कसं. तर ह्या सगळ्यातून तो वैज्ञानिक दृष्टिकोन रुजत होता असं दिसून येतं. आणि ह्या दृष्टिकोनाची सध्या कधी नाही एवढी आपल्याला गरज भासते आहे, आपल्या समाजामध्ये उत्पन्न झाली आहे. कारण का फार गोष्टी आपण सध्या सगळेजण डिजिटली कन्झ्युम करतो आहोत. आपल्याला जे व्हिडिओ समोर येतात त्याच्यातून आपल्याला जे काही आपल्या समोर फेकलं जातं त्या सगळ्याकडे कसं बघायचं याची काही अजून आपली स्ट्रॅटेजी बनलीच नाहीये. आपल्याला त्याच्यामधल्या खऱ्या खोट्याचा विवेक कसा करतात हे आपल्याला माहितीच नाहीये. आणि त्याच्यामुळे आपण आधीच गणपती दूध पितो यावरती रांगा लावणारी माणसं, आता तर आपली परिस्थिती फारच गंभीर होऊन बसली आहे की आपण कशालाही खरं समजून तो मेसेज पुढे पाठवू शकतो. आणि याच्यामध्ये मी नाही त्यातली असं म्हणण्याचं काही कारण नाही. बऱ्याचदा असं होतं की आपण सुद्धा आपल्या नकळत त्याला कसे फशी पडतो सांगता येत नाही, इतकं आपल्याला अलर्ट राहावं लागतं या सगळ्याच्या बाबतीमध्ये. त्यामुळे हा जो वैज्ञानिक दृष्टिकोन आहे याबद्दल मी सरांना असं म्हणेन की याबद्दल थोडंसं सरांनी जरूर बोलावं असं. शाळेमध्ये आणि कॉलेजमध्ये विज्ञान शिकवतात. विज्ञान वेगळ्या विषय आहेत. केमिस्ट्री आहे, फिजिक्स आहे, बॉटनी आहे, झुलॉजी आहे, बॉटनी आहे, झुलॉजी आहे. सगळं शाळेपासून विज्ञान शिकवलं जातं. वैज्ञानिक दृष्टिकोन अजिबात शिकवला जात नाही. की लोकांना विज्ञान गोकून सगळं ते माहिती आहे. केमिस्ट्रीमध्ये काय काय होतं, कोणकोणते हे असतात, केमिकल इक्वेशन्स असतात वगैरे सगळं माहिती आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन नाही. याची अनेक उदाहरणं सांगता येतील. सगळी सांगत बसायला हाच विषय नाहीये. वैज्ञानिक दृष्टिकोन याविषयी सुद्धा आपल्याला एकदा बोलता येईल. एक उदाहरण सांगतो फक्त की नवरा MSc फिजिक्स आणि बायको BSc बॉटनी झुलॉजी. ह्या दोघांचं लग्न झालेलं नुकतंच 1.5-2 वर्ष वगैरे झालेले असतील. तर घरी नवरा बाहेर मित्राकडे गेलेला असताना या बायकोचं मंगळसूत्र तुटलं आणि पडलं खाली. इतकी घाबरली ती. आणि तो कुठे गेला, कुठल्या मित्राकडे गेला तर शोधत तो आहे, जिवंत आहे की नाही
मंगळसूत्र तुटून पडलं म्हणजे संपलं, नवराच गेला. ही बीएससी झालेली मुलगी असं समजते. तर कशाला ती बीएससी झाली, कशी बीएससी झाली, का बीएससी झाली, कुणी तिला सायन्स शिकवलं? सायन्स शिकवणाऱ्यांना सुद्धा शास्त्रीय दृष्टिकोन नाहीये. ही गोष्ट आपल्याला पाहायला मिळेल अनेक ठिकाणी. उच्च शिक्षित, अत्युच्च शिक्षित, MSc PhD झालेले आहेत आणि इतकी अंधश्रद्धा असते. आणि आमची श्रद्धा हे नाही बरं का, अंधश्रद्धा नाही, आमची डोळस श्रद्धा आहे. श्रद्धा कधी डोळस नसते. अंधविश्वास म्हणजे श्रद्धा. दोनच विषय आहेत, श्रद्धा किंवा विश्वास. ज्याला कार्यकारणी भाव आहे, हे कशामुळे झालंय हे माहीत करून घेता येतो तो विश्वास. आणि जो काही माहीत न करून घेता त्याच्यावर विश्वास ठेवला जातो ती श्रद्धा. श्रद्धा ही नेहमी अंधच असते. आणि असं एक प्रसिद्ध स्वामीजी सांगतात, मी राहतो त्या इमारतीतच ते स्वामीजी राहतात, आणि त्यांनी हे सांगितलंय की श्रद्धा आणि विश्वास असे दोन विषय आहेत. डोळस श्रद्धा असू शकत नाही, श्रद्धा ही डोळस असू शकत नाही. श्रद्धा याचा अर्थच अंध. तर ही लहानपणापासून सगळीकडे इतकी पसरलेली, इतकी भोकाळलेली असं म्हणता येईल की खऱ्या अर्थाने वैज्ञानिक दृष्टिकोन, प्रत्येक गोष्टीच्या मागचं विज्ञान काय आहे ते समजून घ्यायचं, प्रश्न विचारले पाहिजे. पूर्वी असं हे आहे की प्रश्न विचारायचे नाही, आणि मी सांगतो त्याप्रमाणे फक्त ऐकायचं, आणि परीक्षेत असा प्रश्न आला की त्याला असं उत्तर द्यायचं, आणि 2 मार्काचा प्रश्न आला तर 4 वेळ लिहायचं आणि 2 मार्क मिळवायचे. ती परीक्षार्थी सगळी शाळा आहे, विद्यार्थी आहेत. विद्यार्थी नाहीच आहेत खऱ्या अर्थाने. सगळ्या शिक्षण संस्था या परीक्षार्थी झालेल्या आहेत. परीक्षेकरता काय काय करायला पाहिजे, आणि मी सांगतो ते शिकवायचं, ते फक्त ऐकायचं, कुणी प्रश्न विचारायचा नाही. तर विज्ञानामध्ये प्रश्न विचारले पाहिजेत, हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि प्रश्न निर्माण व्हायला पाहिजे आधी मनामध्ये, ते विचारले गेले पाहिजेत, त्यांचं स्वागत व्हायला पाहिजे, त्याविषयी चर्चा व्हायला पाहिजे. कित्येक प्रश्नांचं उत्तर आपण ज्यांना विचारतो त्या शिक्षकांनाही माहीत नसण्याची शक्यता आहे. माहीत नाही मला याविषयी असं सांगायला काही कमीपणा वाटण्याचं कारण नाही. सर्वज्ञानी कोणी असू शकणार नाही. तेव्हा कित्येक गोष्टी आपल्याला माहीत नसतात. कित्येक गोष्टी काही गोष्टी आपल्याला आपल्या विद्यार्थ्यांकडनं सुद्धा शिकायला मिळू शकतात. असा हा सगळा वैज्ञानिक दृष्टिकोनाचा भाग आहे. तुम्ही जेव्हा आता शिक्षण म्हणाला, पद्धतीमधला प्रचंड मोठा दोष. आणि प्रिसाइजली हीच गोष्ट, म्हणजे ह्याच्या विरुद्ध गोष्ट त्यांनी त्यांच्या लहान वयात अनुभवली, जेव्हा त्यांच्या शिक्षकांनी त्यांना घेऊन त्यांच्या सगळ्या वर्गांमध्ये हिंडवलं की यांनी काहीतरी वेगळं बघितलं आणि हे किती छान आहे. ती विज्ञानाचा दृष्टिकोन रुजण्याची ती गोष्ट आहे. आणि त्यामुळे ते जसं लहानपणी कळलं, म्हणजे लहान मुलाच्या सुद्धा कोणीतरी लक्षात आणून द्यावं लागतं ना, की तुला जे कळलं ते छान आहे आणि तू जो प्रयत्न केलास ते फार छान आहे. हे आपल्याला कोणीतरी म्हटलं की मग आपण जे करतोय, आपल्याला जे प्रश्न पडतायत ते बरोबर आहेत आणि आपण या मार्गावरती वाटचाल करायला हरकत नाहीये, हा विश्वास त्या मुलाच्या मनामध्ये निर्माण होतो ना. आणि ते सरांच्या बाबतीमध्ये झालं, आणि ते सरांनी पुढे अजून द्विगुणित, त्रिगुणित, शतगुणित करून इतरांच्या पर्यंत पोचवलं. म्हणजे मला परवाच्या दिवशी सुद्धा ते गमतीने त्यांनी अजून एक उदाहरण दिलं आईन्स्टाईन बद्दलचं, त्याच्या एका वाक्याबद्दलचं. आता प्रसिद्ध वैज्ञानिक आईन्स्टाईन यांनी नेमकं काय सांगितलं असं जर का विचारलं तर त्याच्याविषयीचा ऑराच खूप जास्ती माहिती असतो, आणि त्याच्या प्रत्यक्ष कामाविषयी फार कमी सांगता येतं. त्याच्या फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट बद्दल जेमतेम सांगता येईल, पण त्यांनी त्या रिलेटिव्हिटी बद्दल नेमकं काय म्हटलं हे भल्याभल्यांना सांगणं अशक्य आहे. परंतु त्यांनी इतरही विषयांमध्ये त्याच्या नावाने निदान बरेच काही खपवलं जातं पुष्कळदा. त्यांनी प्रत्यक्ष काय म्हटलंय आणि आपल्यापर्यंत पोचतं काय ही अजून वेगळी गोष्ट. पण सरांनी त्याची अजून एक मला इंटरेस्टिंग गोष्ट सांगितली, सर ती जरा सांगा ना. आईन्स्टाईन विषयी पूर्ण आदर बाळगून आणि ठेवून फार मोठा शास्त्रज्ञ होता. पण त्यांचं एक विधान असं आहे की जगातल्या सगळ्या मधमाशा जर नष्ट झाल्या तर मानवजात 50 वर्षापेक्षा जास्त काळ या पृथ्वीवर राहू शकणार नाही, जगू शकणार नाही, असं वाक्य आहे. बऱ्याच जणांनी ते वाचलं असेल ते वाक्य. इतकं चुकीचं वाक्य आहे. इतका मोठा शास्त्रज्ञ आणि अतिशय चुकीचं वाक्य उच्चारलं.
सगळ्या मधमाशा जरी सगळ्या मेल्या तरी 50 वर्ष नाही 5,000 वर्ष मानवजात सुखाने या पृथ्वीतलावर जगू शकेल. त्या मधमाशा अतिशय महत्वाच्या आहेत, पण ह्याचा अर्थ प्रत्येक गोष्टीत महत्वाच्या आहेत आणि त्याशिवाय मनुष्य जगू शकणार नाही हे अतिशय चुकीचं आहे. उदाहरणार्थ, माणसाचं मुख्य अन्न जे आहे ते आपलं तृणधान्य आहे. म्हणजे गवत कुळातले हे तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी, नाचणी, ऊस हे सगळे गवत कुळातले आहेत आणि गवत कुळातल्या वनस्पतींना पॉलिनेशनसाठी कीटक लागत नाहीत. मधमाशा नाही, कुठलाही कीटक लागत नाही. त्यांचं पॉलिनेशन हे वाऱ्यामार्फत होत असतं. त्यामुळे त्यांचं पॉलिनेशन होणार आहे, आपल्याला भाजी भाकरी सगळं खायला मिळणार आहे. मानवात नष्ट कशी होईल? त्यांचा म्हणण्याचा अर्थ असा होता की कुठल्याही वनस्पती वाढू शकणार नाहीत आणि वनस्पती नाही म्हटल्यावर पिकं नाहीत म्हटल्यावर मनुष्याला जगू शकणार नाही, असं आईन्स्टाईनला वाटलं होतं. त्याला असं कसं वाटलं हे मला फार आश्चर्य वाटतंय. आणि इतक्या थोर माणसाला इतका साधा प्रश्न चुकीचा कसा त्याला वाटतो याबद्दलही मला खूप आश्चर्य वाटलेलं आहे. म्हणजे सांगण्याचा मुद्दा काय की फळ्यावरती वाक्य लिहिणं सोपं असतं ना. म्हणजे वर्गामध्ये आपण गेलो की पुष्कळदा अशा थोरा मोठ्यांच्या नावावरती काहीतरी लिहून ठेवलेलं असतं आणि आपल्याला ते वाचून अचानक आपण घहीवरून जातोच. परंतु जरा डोळे उघडे ठेवून बघणं, जरा विचार करणं असं झालं की आपल्याला ज्या गोष्टी दिसायला लागतात त्यापैकी हे एक आहे की बीज प्रसार कसा होतो हे काही शालेय जीवनामध्ये आपण शिकलेलो नसतो असं नाही. परंतु आपल्याला हे विसरायला होऊन जातं की तृणांचं काय होतं, त्यांना कोण प्रसाराला मदत करतं आणि असला काही विचार न करता आपण एकदम वी जम्प टू द कन्क्लुजन की हा तो म्हणालाय ना म्हणजे असं. आता याच्यामध्ये त्यांनी जे मधमाशांविषयीचं विवेचन केलं, म्हणजे वाक्य जे म्हटलं ते काही सर्वस्वी चूक आहे असं नव्हे, परंतु ते कशा पद्धतीने म्हटलं गेलं पाहिजे ज्यामुळे ते शास्त्रीयदृष्ट्या वैज्ञानिकदृष्ट्या योग्य सिद्ध होईल हे आपल्याला बघत राहायला काय हरकत आहे असा त्याच्यामधचा मुद्दा आहे. म्हणजे असं नाही याच्यामधून म्हणणं की जाऊ दे मधमाशा गेल्या तर गेल्या, असं नाही येते. परंतु आपण नेमकं काय खातो आणि काय खाऊन जगतो याच्याबद्दलचा अवेअरनेस याच्यामधून डोकावतो ते आपल्याला कळतं आहे का असं त्याच्यामधली मुख्य गोष्ट आहे. तर ही जे त्यामुळे वाटचाल सुरू झाली सर विज्ञानाच्या बरोबरची, तर त्याला पुढे तुम्ही वनस्पती विज्ञान निवडलं आणि त्याचा पुढे अभ्यास सुरू केलात आणि त्याचं बोट धरून तुम्ही मग खूप मुसाफिरी करून आलात. तर या मुसाफिरीबद्दल सांगा की कशी ओळख करून घेतली तुम्ही वेगवेगळ्या परिसंस्थांची, वेगवेगळ्या वनांची आणि त्यामुळे वनस्पतींची आणि इतर प्राणी सृष्टीची त्याबद्दल. या प्रश्नाचं उत्तर म्हणजे फारच मोठं सांगावं लागेल, एक व्याख्यानच द्यावं लागेल. अगदी थोडक्यात काही गोष्टी सांगायचा मी प्रयत्न करतो की फार मला अवघड गेलं कुठला विषय. त्यावेळेला आमच्या विद्यापीठ आपल्या पुणे विद्यापीठाचे प्रयोग चालू होते. असं झालं जनरल बीएससी, केमिस्ट्री, बॉटनी, झुलॉजी तिन्ही विषय एका लेवलचे, कुठला प्रिन्सिपल विषय वगैरे नाही, त्याला जनरल बीएससी म्हणायचं. असं होतं काहीतरी 10 वर्ष हे चालू होतं. नंतर मग एक विषय त्यातला मुख्य प्रिन्सिपल बॉटनी, प्रिन्सिपल झुलॉजी. माझ्या वेळेला हे जनरल बीएससी होतं. केमिस्ट्री, बॉटनी, झुलॉजी घेऊन मी झालो. आता पुढे एमएससी करायचंय, ते कशात करायचं? सर्वात जास्त मार्क मला झुलॉजीत पडले होते. केमिस्ट्री, फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, झुलॉजी मध्ये सर्वात जास्त मार्क झुलॉजी होते. झुलॉजी आवडता विषय होता. सगळ्यांचं म्हणणं की बॉटनी झुलॉजीपेक्षा केमिस्ट्री फार महत्वाचा विषय आहे. बॉटनी झुलॉजीचे लोक फार कमी लागतात, त्याला पुढे नोकऱ्या किंवा पुढच्या आयुष्यामध्ये त्याला ओपनिंग कमी मिळतील. फार केमिस्ट्री फार महत्वाचा विषय आहे. तर याच्याविषयी खूप चौकशी केली मी, अनेक लोकांना विचारलं. त्याने हे सांगितलं की बरोबर आहे, केमिस्ट्रीचे जेव्हा बॉटनीचे 2 लोक लागत असतील तेव्हा केमिस्ट्रीचे 10 लोक लागतील. म्हणजे केमिस्ट्रीला स्कोप जास्त आहे. तर मी चौकशी केली की बॉटनी एमएससीला किती विद्यार्थी आहेत. पुणे विद्यापीठाच्या बॉटनी डिपार्टमेंटमध्ये त्यावेळेला फक्त 9 विद्यार्थी होते आणि केमिस्ट्रीला 50 विद्यार्थी होते. म्हणजे त्या प्रमाणात विद्यार्थी जास्त आहेत. कुठलाही विषय जरी घेतला आपण
तरी ते काही फरक त्यामुळे पडत नाही. तर लहानपणापासून वनस्पती जास्त वावरत असल्यामुळे प्राणी प्राणी पण असायचे, पण वनस्पतीशास्त्र हा विषय मला घ्यावासा वाटला. याचं एक कारण, मी त्या डिपार्टमेंटच्या हेड ऑफ द डिपार्टमेंटला भेटायला गेलो. पुणे विद्यापीठ, त्यावेळेला आता सगळ्या बिल्डिंग नव्हत्या. एक एक टपरी, पूर्वीच्या म्हणजे याचा गव्हर्नरचा बंगला, आणि गव्हर्नरचे निर्णय त्याच्या हाताखाली सगळी माणसं त्या गव्हर्नरच्या याच्या त्यांच्या राहण्याकरता, त्यांच्या इतर कामाकरता वगैरे अशा लहान 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 हे होत्या टपऱ्या. अशी एक टपरी, कौलारू, त्याच्यामध्ये 2च खोल्या, एक मोठी खोली आणि एक जरा छोटी खोली. छोटी खोली म्हणजे डिपार्टमेंटच्या हेडचं ऑफिस, आणि मोठी खोली म्हणजे ते लेक्चर रूम, लॅबोरेटरी, विद्यार्थ्यांना बसण्याची जागा, सगळ्या बाकीच्या सगळ्या गोष्टी करण्याकरता एक खोली. आणि बाहेर सगळं मोकळा आवाज, झाडी खूप. शेजारचाच बंगला, डिपार्टमेंटचे हेड त्या बंगल्यात राहायचे. डॉक्टर महाबळे म्हणून डिपार्टमेंटचे हेड होते. त्यांना भेटायला गेलो की असं असं माझ्या मनात जरा घोटाळा चालू आहे, केमिस्ट्री, बॉटनी, झुलॉजी यापैकी काय घ्यावं. आणि मला सर्वात जास्त मार्क झुलॉजीत मिळाले, पण सगळ्यात जास्त मला वनस्पतीशास्त्र आवडते असं वाटतं. म्हणून तुम्हाला वनस्पतीशास्त्र विभागाच्या प्रमुखांना मी भेटायला आलो. तर महाबळे सरांनी मला इतकी जादूच घातली, आणि ते माझ्याशी असं काही बोलले की एवढ्या मोठ्या युनिव्हर्सिटी डिपार्टमेंटचे हेड, ते नवीन आलेला एक विद्यार्थी, अजून विद्यार्थी पण धड झालेला नाही, तो काहीतरी विचारायला आलाय की अशी कसं बोलावं. असं कोणी बोलणारा मनुष्य असू शकेल असं मला कधी वाटलंच नाही. इतक्या छान शब्दामध्ये, इतक्या छान मला आवडेल अशा भाषेमध्ये माझाही तेवढाच सत्कार आणि माझ्याविषयी तेवढाच आदर ठेवून असं ते काही बोलले की मी त्यातच पडलो. म्हटलं बाकीचा विषय कुठलाही असू दे, केमिस्ट्री, बॉटनी, झुलॉजी ह्या माणसाच्या हाताखाली आपण काम करायचं. म्हणून बॉटनी डिपार्टमेंट जॉईन केलं. नाहीतर खरा कल झुलॉजीकडे थोडासा होता. काही लोक केमिस्ट्रीला म्हणत होते, पण मी बॉटनीला गेले. असं थोडंसं घरची बॉटनीची थोडीशी घरची काय परत बाग वगैरे ह्याचा संबंध होता नाही असं म्हणता येणार नाही, पण असा फार महत्वाचा एक विषय. पुढे एक गमतीदार गोष्ट सांगतो. खूप खूप वर्षांनी महाबळेश्वरला एक कॉन्फरन्स होती, आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्स. त्यामध्ये एक संशोधन निबंध मी वाचला. त्या निबंधाचं नाव होतं महाबळेश्वरला कॉन्फरन्स होती, व्हेजिटेशन ऑफ महाबळेश्वर बाय महाबळे अँड महाजन. महाबळेश्वर, महाबळे, महाजन. 1966 सालीची कॉन्फरन्स होती. त्यामध्ये हा विषय मी वाचलेला. तर असं मी बॉटनी डिपार्टमेंटमध्ये जॉईन झालो, आणि आपण बॉटनी घेतली असा कधी पश्चाताप नाही झाला, अजूनही होत नाहीये. आणि अजून जास्त बॉटनी आपल्याला का शिकायला मिळाली नाही याविषयी मात्र खंत वाटते. आधीच थोडंसं सांगायचं राहिलं, बोलायचं राहिलं माझं या वास्तूविषयी. आणि या परळीकर बाई, इतके आमचे जुने संबंध आहेत की कोल्हापूरहून सेवानिवृत्त होऊन 61व्या वर्षी मी 1993 साली पुण्यामध्ये आलो. आणि प्रकाश गोळे, सुप्रसिद्ध पक्षीशास्त्रज्ञ आणि पर्यावरणशास्त्रज्ञ, हे पूर्वीपासूनचे माझे मित्र. म्हणजे गावात राहत असल्यापासून बुधवार पेठेत आमचं घर, जवळच 5 मिनिटाच्या अंतरावर शनिवार पेठेमध्ये त्यांचं घर, तेव्हापासूनचे आमचे संबंध. तर त्यांनी आणि मी ठरवलं की आपण एक पर्यावरणाचा वेगळा अभ्यासक्रम तयार करायचा, आणि तो अभ्यासक्रम आपण सुरू करायचा. दोघांनी आपण त्यात शिकवायचं. त्याचं सिलेबस काय असावं हे सगळं आम्ही ठरवलं. आणि तो अभ्यासक्रम त्याला प्रवेश कुठल्याही ग्रॅज्युएटला, म्हणजे BA, BSc, BCom, MBBS, BE असे कुठल्याही विषयाचे फक्त ग्रॅज्युएट पाहिजे, फक्त पदवीधर पाहिजे. आणि हा पदव्युत्तर डिप्लोमा ज्याला म्हणतात अशा प्रकारचे पदव्युत्तर पदविका असा अभ्यासक्रम आम्ही सुरू केला. तो कुठे घ्यायचा, तर त्यावेळेला परळीकरांचा आमचा हे झाला होता, परिचय झाला होता, आणि जनरलला वाढलं होतं. काही निराळी काढत त्याला असतील. आणि परळीकर बाई म्हणले आमच्या घरी
इथे तो अभ्यासक्रम सुरू झाला. तीही वास्तू आहे. त्या म्हणल्या आमच्या घरी पहिली विद्यार्थिनी मी असणार. 1998 का 99? मी इकडलं की 99. 99 99-2000 हा अभ्यासक्रम आम्ही सुरू केला. 8-9 विद्यार्थी होते. त्यांच्या एका खोलीमध्ये हा अभ्यासक्रम सुरू झाला. त्याचा फायदा असा झाला की निम्मा भाग झाल्यानंतर अर्धा पाऊण तास झाल्यानंतर चहा पण मिळायचा. आणि मग पुढच्या बरोबर आणखी उत्साह यायचा. अशा प्रकारचा तो अभ्यासक्रम सुरू झालेली ही वास्तू आहे. आणि तेव्हापासून खूप जाणं येणं आमचं होतं. मध्यंतरी जाता थोडा खंड पडलेला होता. कारण मी मध्यंतरी खूप वर्ष कोल्हापूरला गेलो. 30 वर्ष मी कोल्हापूरला होते. आयुष्यातली पहिली 30 वर्ष पुण्यात शिक्षण आणि 7 वर्ष नोकरी. नंतरची 30 वर्ष कोल्हापूरमध्ये आणि त्यानंतरची 30 वर्ष आता पुन्हा पुण्यात. 30 होऊन गेलेत आता. त्यानंतर पुण्यामध्ये 34 वर्ष झालेली आहे. तर असं हे तेव्हापासून हे झाड इतकं आमच्या आवडीचं बटर फ्रूट ट्री, लोणी फळाचं झाड. ज्याला फळं येतात त्याच्यामध्ये लोणी असतं. लोणी आहे खरं काय म्हणतात त्याला, का प्राणीजन्य पदार्थ आहे. हे प्राणीजन्य नसलेलं लोणी, व्हेजिटेटिव्ह बटर याच्या फळामध्ये असतं. असं हे छान झाड यांच्या घरी. आणि छान सगळी माणसं, परेकर सर, बाई, यांची मुलगी फारच आमची जवळची मैत्रीण झाली, अनघा, अमोघनाचा मुलगा. आणि असं सगळे तो कोर्स सुरू झाला. पुढे त्या कोर्सला खूप विद्यार्थी वाढत गेले. मग गोळे सरांनी त्याच्याकरता एक जागा विकत घेतली. त्या ठिकाणी हा कोर्स सुरू झाला. 2-1 वर्षापूर्वी कोर्स सुरू होऊन त्याला 25 वर्ष आता होऊन गेलेली आहे. अजूनही तो अभ्यासक्रम सुरू आहे. आता 90 ओलांडल्यावर आता तरी थांबावं म्हणून 2 वर्षापूर्वी त्याच्यामध्ये लेक्चर घेणं मी 92व्या वर्षी थांबवलेलं आहे. तर त्या कोर्सच्या विषयी आणि त्या ह्या वास्तूविषयी मला मुद्दाम सांगायचं आहे. आणि इतकी आवड असलेल्या या परेकर बाई आहेत वकील, पण त्या वकील आहेत नुसते असं नाही, सायकल स्वार आहेत. त्या पुण्याहून मला वाटतं कुठे कन्याकुमारीला सायकलवरनं गेलेले आहेत, पुण्याहून श्रीनगरला सायकलवरनं गेलेले असतील. असं वाटत नाही ही बाई सायकलवरनं इतक्या लांब अशी गेली असेल. ते वकिली आहे, सायकल आहे आणि पुन्हा हे पर्यावरणशास्त्र, वनस्पतीशास्त्र या तिन्ही विषयामध्ये पारंगत, तिन्ही विषयाची आवड असणाऱ्या अशा त्या बाई आहेत. खूप वर्षांनी त्यांच्या ह्या वास्तूमध्ये येऊन मला बोलण्याचं भाग्य मिळालं. मला मृणालिनी तुम्ही म्हणलं ते बरोबर होतं. त्याचं त्यांना शॉर्ट फॉर्म आहे मृणालिनी म्हणाल काय हरकत नाहीये. आपल्याला पाहिजे तसं म्हणावं. तिच्याशी इतकी बोलायला मिळते तुमच्या ह्या वास्तूमध्ये. आणि आपल्यासारखे सगळे रथी महारथी मला दिसतात. माझा परिचय नाही, पण आपल्या चेहऱ्यावरनं आणि आपल्या ह्याच्यावरनं कल्पना येते की निर्णय विषयामधले खूप तज्ज्ञ लोक इथे जमलेले आहेत आणि ते माझं ऐकतायत. तर मला सुरुवातीला ही सूचना करायची होती. असा प्रकारचा आपला कार्यक्रम एक मार्गी एक तर्फे होऊ नये. आमचा पर्यावरणाचा अभ्यासक्रम होता तो असा होता इंटरॅक्टिव्ह. मध्ये कोणीही बोलू शकायचं. कोणी बोलू शकायचं म्हणजे मी जर काही बोललो आहे त्याविषयी आणखी काही माहिती, वेगळी माहिती सांगायची असली कोणी सांगू शकतं. कोणी सांगू शकतं की सर तुमचं हे विधान अजिबात आम्हाला मान्य नाही किंवा चुकीचं वाटतंय असंही बोलू शकतं. असा तो अभ्यासक्रम. त्या अभ्यासक्रमाच्या शेवटी परीक्षा घ्यावी की नाही असं विचार. परीक्षा नाही, त्या अभ्यासक्रमात परीक्षा नाही. आणि तो अभ्यासक्रम प्रत्येकाला तो अभ्यासक्रम पूर्ण केला की तो अभ्यासक्रम पूर्ण केल्याचं प्रशस्तीपत्रक मिळेल. मात्र त्याला मुख्य अट अशी की जी इथे व्याख्यानं व्हायची किंवा चर्चा व्हायची, इंटरॅक्शन व्हायची, त्यातल्या 75% तरी हे पाहिजे, उपस्थिती पाहिजे. आणि 4 हा अभ्यासक्रम, निसर्ग अभ्यासक्रम, वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र हे असं कुठेतरी खोलीमध्ये एखाद्या किंवा एखाद्या गार्डनमध्ये शिकण्याचं शास्त्र नाही, हे निसर्गात जाऊन शिकायला पाहिजे. म्हणून त्या अभ्यासक्रमात 4 मोठी शिबिर, एक समुद्र किनाऱ्यावरचे शिबिर,
एक जंगलामध्ये शिबिर, एक हिमालयामध्ये शिबिर, आणखीन एक गवताळ कुरणामध्ये शिबिर. 4 शिबिरांपैकी 3 शिबिर उपस्थित असलं पाहिजे आणि 75% या अभ्यासक्रमात उपस्थित असला की त्याला ते सर्टिफिकेट मिळणार. अशा प्रकारचा अभ्यासक्रम, वेगळाच अभ्यासक्रम मी सुरू केला. असा कुठेही त्यावेळेला खूप चौकशी आम्ही केली. भारतात कुठे असा अभ्यासक्रम चालू नव्हता. अजूनही तो अभ्यासक्रम चालू आहे. आता मला वाटतं ऑनलाईन सुद्धा घेता येतं. परवाच मी चौकशी केली की आता प्रत्यक्ष 60 विद्यार्थी आहेत आणि ऑनलाईन तर आणखीन शेकडो विद्यार्थी आहेत. असा तो अभ्यासक्रम आता सुरू आहे. गोळे सर आणि महाजन सर हे मी 2000 साली तो केला कोर्स. तर त्या दोघांना एकत्र बघणं ही आमच्या सर्वांसाठीच मोठी पर्वणी होती. त्यांच्याबरोबर बाहेर फिरायला जाणं ही अजून वेगळी संधी होती. म्हणजे आम्ही मागून प्रयत्न करतोय त्यांच्याबरोबर वेग पकडायचा आणि ते पुढे आहेत असं गोळे सरांच्या बाबतीत व्हायचं. आणि सर एखाद्या वृक्षापाशी रमलेत आणि आम्ही मागे पडलोय असं. त्यामुळे आमचं असं चालायचं की पुढे काय मागे काय, आम्हाला देता किती घेता किती घेशील दो कराने, अशी परिस्थिती असायची कायमच. आणि तुम्ही बघितलं की एखाद्या झाडाविषयी बोलणं, व्यक्तीविषयी बोलणं हे सर इतक्या सहजगीतात दोन्हींबद्दल बोलतात की दोघेही मोहरून जात असतील असं मला खूपदा वाटतं. त्यामुळे मी या सरांना म्हटलं होतं की तुमची मुलाखत आहे हे विसरू नका. पुष्कळदा सर असं करतात की समोरच्यांबद्दलच इतकं बोलतात की त्याची आठवण आम्हाला आणि त्यांना करून द्यावी लागते की आज आम्ही सरांना ऐकायला आलोय असं. तर मी पुढचं ह्याच्याकडे जाते की सरांनी पुष्कळ देशभर भ्रमंती केली त्यांच्या कामाच्या निमित्ताने. त्याच्या पूर्वीच्या प्रश्नातच तू ते विचारलंय, पण त्याचं उत्तर मी हो, नंतर हो, देतो. हो. खरं म्हणजे ते विचारलेलं आहे. हो, हो. त्याच्यापूर्वी मला वाटतं एक कविता वाचून दाखवतो. शाळेत असल्यापासून कविता करण्याचा मला नाद होता. काही कविता होतात, कराव्या लागत नाही, आणि काही पद्धत ठरवून कराव्या लागतात असं आहे. त्यात माझी एक कविता वाचून दाखवतो. माझ्या कवितांचं पुस्तक आहे निसर्ग गान नावाचं. त्यात मराठीतल्या सुमारे 40 कविता आणि इंग्रजी सुमारे 20 कविता, सर्व निसर्ग, वनस्पती, प्राणी, पक्षी यांच्यावरती असलेल्या कविता आहेत. त्यातली पहिली कविता एक जी आहे ती कविता वाचून दाखवण्यापूर्वी संत तुकाराम यांच्याविषयी आदर व्यक्त करून आणि त्यांची थोडीशी अनुमती घेऊन आणि ग दि माडगुळकर यांची बिनभिंतीची आमची शाळा, लाखो आमचे गुरु, अशी कविता आहे ग दि माडगुळकरांची. तर त्यांना त्यांचे सुद्धा आभार मानून माझी कविता त्याच प्रकारची मी केलेली, निसर्ग माझा गुरु, ही कविता वाचायला सुरुवात करतो. उघड्यावरची आमची शाळा, निसर्ग माझा गुरु, निरीक्षण अभ्यास करू, ज्ञानात सतत भर घालू. वृक्ष वेली, किडे मकोडे, उडे पडे, शाक सजीव घालित कोडे. सूक्ष्म जीव प्राणी छोटे बडे, संचरित असती चहूकडे. उघडे माळ, पुरण गवताळ, काटवन, पडिक भवताल, जलमय भूमी, हिरवे जंगल, परिसंस्था हरेक मंगल. बीजे आणि सूक्ष्म बीजुक, निजली बाळे कितीक नाजूक. मिळे जल होती जागरूक, होई वाढ शाक लता वृक्षक. इवले प्राणी परिपूर्ण सादरे, प्रचंड गज महाकाय वावरे. कायम्या पामरे बोलावी उत्तरे. म्हणून मी संत तुकारामांचं आधी हे क्षमा मागितली. कायम्या प्रामरे बोलावी उत्तरे, परी त्या निसर्गे बोलविले. उघड्यावरची माझी शाळा, निसर्ग माझा गुरु, निसर्ग माझा गुरु.
सर मी त्याकडे येणारच या पुढच्या विषयाकडे येणार. हिंडलो कसा ते सांगतो. हो हो हो. खूप वेगवेगळ्या प्रकारे मला हिंडायला मिळालं. मी MSc मगाशी सांगितलं, MSc करायला महाबळे सरांनी सांगितलं आणि मी जॉईन झालो. 9 विद्यार्थी फक्त होते आणि 4 शिकवणारे प्राध्यापक होते आणि लहानशा त्या जागेमध्ये आमचा अभ्यासक्रम सुरू झाला. त्याच्यात पहिली टर्म होण्याच्या आधीच पहिल्या टर्मच्या शेवटी मला एक कॉल आला इंटरव्ह्यूचा. माझी इच्छा खरी सर्व्हिस करण्याची नव्हती, MSc केल्याशिवाय पुढे काही करायचं नाही अशी इच्छा होती. पण मित्राबरोबर एम्प्लॉयमेंट एक्सचेंजमध्ये नाव घातलं होतं. त्यावेळेला एम्प्लॉयमेंट एक्सचेंज असायचं, तिथे तुम्ही पास झाला एखादी परीक्षा की नाव काय घातलं की तुम्हाला त्यांचा कॉल यायचा. तसा कॉल आला. कोणाचा कॉल होता? बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडिया, सेंट्रल गव्हर्नमेंट. त्याची पुण्याला पश्चिम भारतातल्या मुख्य शाखा पुण्यात सुरू होते आणि त्यासाठी हर्बेरियम असिस्टंट अशा नावाची पोस्ट होती आणि त्याच्याकरता मला इंटरव्ह्यूचा कॉल आला होता. मी महाबळे सरांना भेटायला गेलो की असा मला कॉल आला आहे, माझी इच्छा कुठे जाण्याची नाही किंवा मी काही जाणार नाही. सर म्हणले, अरे सेंट्रल गव्हर्नमेंटचा आहे, आणखी तुला भारतात हिंडायला मिळेल, सरकारी खर्चाने सगळीकडे हिंडायला मिळेल, जंगलांमध्ये हिंडायला मिळेल आणि असा निसर्गाचा अभ्यास करायला मिळेल. तू इंटरव्ह्यूला तर जा, तुला जर मिळाली तिथे अपॉइंटमेंट तर मग आपण विचार करू काय करायचं. इंटरव्ह्यूला गेलो. इंटरव्ह्यू घ्यायला त्याचे प्रमुख त्यावेळेला फक्त 2 माणसं होती. ILS लॉ कॉलेजची अर्धी जागा, मेन बिल्डिंगची अर्धा भाग भाड्याने घेतला होता बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडियाने आणि त्याचे मुख्य डॉक्टर RS राव म्हणून होते. ते एक शिपाई आणि एक क्लार्क असे 3 जण होते आणि शिपाई येऊन काहीतरी खुर्च्या, टेबल, कपाट वगैरे करण्याचं काम सुरू होतं, दुसरं काही नव्हतं. त्यांना आम्ही भेटायला गेलो. इंटरव्ह्यू घ्यायला त्यांनी कोणाला बोलावलं होतं? खाली तळघरामध्ये डॉक्टर आघारकर, प्रसिद्ध वनस्पती शास्त्रज्ञ, कलकत्त्याच्या युनिव्हर्सिटीमध्ये हेड ऑफ द डिपार्टमेंट म्हणून रिटायर होऊन आलेले पुण्यात आले होते आणि त्यांनी आपलं सगळं पेन्शनच्या वेळेला मिळालेले सगळे पैसे, सगळी पुस्तकं, एक मायक्रोस्कोप सगळं घालून लॉ कॉलेजच्या तळघरामध्ये जागा घेतली आणि तिथे त्यांनी एक संस्था काढण्याचं ठरवलं. ते आता झालेली आघारकर इन्स्टिट्यूट, त्याची सुरुवात तिथे तळघरात झालेली आहे. ते आघारकर इंटरव्ह्यू घ्यायला होते, एवढा मोठा मनुष्य, आणि त्याने असं काय माझा इंटरव्ह्यू घेतला अर्धा तास आणि त्यांचं हसणं म्हणजे असं होतं आपल्याला भयंकर हे वाटायचं की माझं काहीतरी फार फार चुकलंय अशा पद्धतीने ते हसायचे. आणि म्हटलं आपल्या एका आघारकरांची घेतलेला इंटरव्ह्यू आणखीन त्यांनी मला उलटं पालटं केलं, त्यावर काही मला मिळेल असं सगळंच वाटत नाही. 4 दिवसांनी जॉईनिंग मला सिलेक्ट केलं आणि जॉईन इमिडिएटली म्हणून मला कॉल आला. पुन्हा महाबळे सरांकडे गेलो रडत. कॉल आल्यामुळे मी रडायला लागलो की आता मला काय करायचं काही कळेना. महाबळे सर म्हणले, खूप छान आहे, तू जॉईन हो, आता पहिली टर्म संपलीच आहे, दुसऱ्या टर्म मध्ये तू लेक्चर नाही अटेंड केली तरी चालेल आणि प्रॅक्टिकल केव्हाही येऊन, नंतर येऊन संध्याकाळी तू तुझं तिकडचं काम संपल्यानंतर आलास, शेजारी माझं घर आहे, रात्री माझ्याकडे घरून किल्ली घेऊन डिपार्टमेंटमध्ये जाऊन केव्हाही प्रॅक्टिकल करू शकशील. असा तुझा MSc पार्ट 1 तरी पूर्ण होईल. आता MSc पार्ट 1 ला BSc ऑनर्स अशी डिग्री सुरू झालेली आहे. BSc जनरल मध्ये झाली, केमिस्ट्री, बॉटनी, झुलॉजी, आणि MSc पार्ट 1 म्हणजे BSc ऑनर्स बॉटनी, आणि मग एकच वर्ष राहिलं ते म्हणजे MSc बॉटनी. BSc ऑनर्स बॉटनी तरी होईल, ती पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री आहे. त्याच्यानंतर डायरेक्टली बाय रिसर्च तुला MSc किंवा PhD करता येईल. पुढे काय करायचं बघू, जॉईन हो, सोडता केव्हा येईल सर्व्हिस. म्हणून मी जॉईन झालो आणि मग आमची एरिया केवढी, पश्चिम भारत, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळ, एवढ्या भागात. आणि सुरुवातीचं काम असं होतं, एक्सटेन्सिव्ह वर्क. या सगळ्या भागामध्ये काय वनस्पती आहेत, या सगळ्या भागातल्या सर्व वनस्पती समजल्या पाहिजेत आपल्याला. समजल्या पाहिजे असं नाही, प्रत्येकाचे नमुने गोळा करून आणायचे, ते वाळून त्यांचा हर्बेरियम तयार करता येतो आणि ती कपाटं खूप तयार झालेली होती. त्या कपाटामध्ये ते सगळ्या स्पेसिमेन लावून ठेवायचे ओळीनी. राजस्थान टू केरळ, इकडे वरती अगदी शेवटचं ठिकाण म्हणजे अजमेर, जोधपूर, तिथपासून ते तिरुअनंतपुरम
केरळमधलं, याच्यामधली प्रत्येक वनस्पती आपल्याकडे पाहिजे. प्रत्येक वनस्पती पाहिजे असं नाही, प्रत्येक वनस्पती काय आहे, त्याची स्थानिक नाव काय आहेत, प्रत्येक वनस्पतीला एक आंतरराष्ट्रीय नाव असतं, ते शोधून काढायचं, ते नाव काय आहे, आणि त्याचे 6 स्पेसिमेन्स हे घेऊन यायचे, ते प्रेस करून आपल्या इथे त्याचा म्युझियम तयार करायचा. आता तो म्युझियम खूप छान पूर्ण झालेला आहे. आणि त्याच्या पूर्वी ब्रिटिशांनी थिओडोर कुक नावाचे एक शास्त्रज्ञ होते, फारच किती सांगावं त्याविषयी आश्चर्य वाटेल. पुण्याला गव्हर्नमेंटचं सायन्स कॉलेज होतं, तुम्हाला माहिती, कोणाला आता ते माहित नाही, सायन्स कॉलेज पुणा, आणि त्याचे ते प्रिन्सिपल होते थिओडोर कुक. ते होते इंजिनियर, ते होते जिओलॉजिकल इंजिनियर, आणि खंडाळा घाट कसा काढायचा, कुठने काढायचा हे त्यांनी सगळी आखणी त्याची केलेली, खंडाळा घाटाची, म्हणजे रेल्वेची, खंडाळा मुंबई पुणे रेल्वे. ते थिओडोर कुक त्या सायन्स कॉलेजचे प्रिन्सिपल. आणि सायन्स मध्ये काय काय होतं, त्यामध्ये केमिस्ट्री, बॉटनी, फिजिक्स, मॅथमॅटिक्स हे सगळे विषय होते, शिवाय इंजिनिअरिंग आणि ॲग्रिकल्चर हे सायन्सच आहे, असं ते कॉलेज होतं. नंतर ते सायन्स इंजिनिअरिंग कॉलेज वेगळं झालं, COEP, आणि ॲग्रिकल्चरल कॉलेजचे आता मेन बिल्डिंग जी आहे तिथे ते सायन्स कॉलेजचं ऑफिस होतं, मुख्य ऑफिस. आणि तिथे तो हर्बेरियम होता थिओडोर कुकने केलेला, 1,00,000 स्पेसिमेन्स होते. आणि ते सगळे तिथे जाऊन पाहायचं, सगळे ते कसे आहेत, आणि तिथे काही थोडे ठेवायला पाहिजेत, बहुतेक चांगले स्पेसिमेन्स आपल्याकडे घेऊन यायचे. हे काम मी 6 महिने केलं बोटॅनिकल सर्वेमध्ये. रोज सकाळी उठून 11 वाजता ॲग्रिकल्चरल कॉलेजमध्ये जायचं, ते हर्बेरियम स्पेसिमेन काढून घ्यायचे, बघायचे, त्यातले काही आपल्याला घेऊन जायला ठेवायचे, आणि बाकीचे परत तिथे ठेवून द्यायचे, आणि बाजूला काढलेले असते तो शिपाई येऊन मग घेऊन जायचा. असा तो हर्बेरियम इकडनं तिकडे हलवण्याचं काम आम्ही त्यावेळेला केलं. तो हर्बेरियम मुख्य म्हणजे सुके वाळवलेले स्पेसिमेन्स, त्याला हर्बेरियम असतात, त्याला हर्बेरियम स्पेसिमेन्स म्हणतात. ते सगळा त्या थिओडोर कुकने हर्बेरियम तयार केला होता मुंबई प्रांताचा. मुंबई प्रांत म्हणजे कुठला, सिंध, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळ, असं मुंबई प्रांत होता एक, आणि त्याची राजधानी मुंबई आणि उपराजधानी पुणे, असं ते होतं. त्यामुळे पुण्याला गव्हर्नमेंट हाऊस, पुन्हा आत्ताचं विद्यापीठ आहे तिथे, गव्हर्नर 4 महिने पावसाळ्यात पुण्यात असायचा आणि 8 महिने मुंबईला असायचे, असं त्यावेळेचं ते होतं. तर तो सगळा स्पेसिमेन्स, 1,00,000 स्पेसिमेन्स त्यांनी गोळा केलेले थिओडोर कुकने आयडेंटिफाय करून तो हर्बेरियम केला. आग लागून संपूर्ण झाला, सगळी लाकडी कपाटात तो होता आणि संपूर्ण जळून गेला. त्याचे डुप्लिकेट स्पेसिमेन्स आयडेंटिफिकेशन करता थिओडोर कुक लंडनला घेऊन गेला होता, आणि तिथे जगातला सगळ्यात मोठा हर्बे आहे, सगळ्यात मोठी बोटॅनिकल गार्डन आहे 350 एकरची, सगळ्यात मोठा हर्बेरियम. त्या हर्बेरियम मध्ये 3.5 मिलियन स्पेसिमेन्स आहेत. आज आम्ही जाऊन बघून आलोय, म्हणजे परागच माझा मुलगा मला घेऊन गेला होता, तिथे जाऊन पाहून सगळं ते आम्ही आलेलो आहोत. तर त्या थिओडोर कुकला इतकं वाईट वाटलं हे सगळं जाऊन गेल्यानंतर, आणि त्यांनी नेलेले सगळे त्याचे डुप्लिकेट स्पेसिमेन्स परत पाठवून दिले, ते आज आहेत. आणि आज ते पुण्याच्या हर्बेरियम मध्ये, आज ते कुठे आहे, कॅम्प मध्ये, कोरेगाव रोड, हॉटेल ब्लू डायमंडच्या समोर बोटॅनिकल सर्वे ऑफ इंडियाला मोठी जागा मिळालेली आहे, आणि त्या ठिकाणी तो म्युझियम हर्बेरियम जाऊन पाहण्याजोगा आहे. सगळ्या जनतेला पाहायला खुला आहे तो, कोणाला इंटरेस्ट असेल त्याने अवश्य जाऊन पाहावं. तिथे मी गोळा केलेले खूप स्पेसिमेन्स आहेत त्याच्यामध्ये. अशी ती पहिली माझी भ्रमंती अशी सरकारी खर्चाने झाली. दुसरी भ्रमंती अशा निरनिराळ्या प्रकारच्या माझ्या भ्रमंती झाल्या. गोळे सरांबरोबर इकॉलॉजिकल सोसायटी, आणि त्याच्यामध्ये भारतात इतक्या ठिकाणी, मी काश्मीर ते कन्याकुमारी कुठलेही जंगल गेलो नाही असं झालेलं नाही. आणि जंगल म्हणजे कुठेतरी त्या रेस्ट हाऊस मध्ये राहायचं आरामशीर, आणि जंगलात एखादी चक्कर मारून भीत चक्कर मारून यायचं असं नाही. जंगलात मुक्काम करायचो आम्ही. जंगलात मुक्काम म्हणजे जंगलात मुक्काम, जंगलामध्ये बरोबर नेलेली लाईट बेडिंग. अशा आम्ही शेवटी कोल्हापूरला असताना निसर्ग मित्र कोल्हापूर नावाची संस्था स्थापन केली. आणि जंगल इतकं सुरक्षित असतं, मी सांगितलं माझं एक वाक्य असं आहे, पुणे किंवा कोल्हापूर मधले जे रस्ते, कुठल्याही रहदारीचा रस्ता यापेक्षा भारतातलं कुठलंही जंगल जास्त सुरक्षित असतं, हे माझं वाक्य आहे.
अजूनही आहे ते वाक्य. आणि ते आम्हाला कोल्हापूरला वाक्य सांगितलं लोकांना खरं वाटायचं नाही. मग शेवटी असं ते म्हणले, असं जर तुम्ही म्हणताय तर आपण जंगलात मुक्कामाचा एखादा हे करूया का शिबिर. जरूर म्हटलं, तुम्ही असं कोणतरी मला सुचवा असं वाटलं, माझी इच्छा होती फार. आणि मग दाजीपूरच्या अभयारण्यामध्ये राधानगरीच्या एका ओढ्याच्या काठी, त्या ओढ्याचं नाव काय, फॉरेस्ट डिपार्टमेंटचे लोक म्हणतात तिथे राहू नका, तिथे कुठे मुक्काम करता, तिथे ओढा आहे, त्या ओढ्याचं, त्या भागातल्या ओढ्याचं नाव आहे वाघाचं पाणी. तिथे वाघ पाणी प्यायला येतो. त्याच्या तिथे हायरार्की असते बरं का, वाघ वरच्या बाजूला पाणी प्यायला येणार. मग ते गढूळ झालं वगैरे पाणी खाली हरणांनी खालच्या बाजूचं पाणी प्यायचं. ते हरण कुंड खाली होतं, वरती वाघाचं पाणी. आम्ही असं ठरवलं, वाघाच्या पाण्याजवळ आपण मुक्काम करायचा. आणि उत्साहाने कोल्हापूरच्या 50 जणांनी नावं नोंदवली. 40 जण शेवटी आले आणि आम्ही संयोजकांपैकी 5 जण, असं 45 जणांचा 3 दिवस मुक्कामाचा जंगलात कॅम्प घेतला. प्रत्येकाला लाईट बेडिंग आणायला सांगितलं होतं आणि एक ब्लँकेट आणायला सांगितलं होतं. 25 एप्रिल 1982 ही तारीख होती. भर एप्रिल महिना आणि ब्लँकेट आणायला सांगतात. ज्यांनी ज्यांनी आणली नव्हती त्यांना रात्री थंडीमुळे झोप आली नाही. इतके त्या जंगलामध्ये एप्रिलमध्ये एवढा गारवा असतो हे माहीतच नव्हतं लोकांना. आणि इतके आम्हाला शिवाय द्यायला लागले रात्री संध्याकाळी. त्यांना वाटलं कुठेतरी काही गेला बाजार, काहीतरी झोपड्या तरी असतील, तंबू असतील, मुक्काम कुठे करायचा आपण, काही रेस्ट हाऊस असेल, काही नाही. आणि ज्या ट्रकने आम्ही गेलो होतो तो ट्रक परत गेला होता. आता 30 किलोमीटर परत जाण्याची सोय नाही. तेव्हा दोर कापलेले आहेत ते माणूसाहेबांनी. आता इथले जीव उडी त्या किंवा सेवगडच्या त्या याच्याशी लढा, असं होतं शेवटी. आणि नाईलाजाने आम्हाला शिवाय देत देत सगळे झोपले. सकाळी उठल्यावर आमच्या पाया पडत आले. हो काय जंगलात झोपण्याचा केवढा अनुभव वेगळा आम्हाला मिळाला. रात्री तुम्हाला नाही द्या मी म्हणलो, शिवाय दिल्या, त्याबद्दल आम्हाला क्षमा करा. क्षमा मागतो सगळ्यांनी. माझे म्हणजे पाय धरले. पुन्हा असं कुठे असं शिबिर पुन्हा आयोजित केलं तर अवश्य आम्हाला सांगा, आम्ही नक्की येऊ. त्यानंतर अनेक शिबिरं अनेक ठिकाणी आयोजित केली. काही कुठेही वाईट झालं नाही. सगळे वाघ, सगळ्या त्या जंगलातले वाघ आणि बिबटे आम्हाला घाबरून होते. हे माहीतच नाही लोकांना. आणि वाघ शिवाय हे हिंस्र पशु, अरे हिंस्र नाहीत ते, एकमेव हिंस्र पशु जगातला पृथ्वीतलावरचा माणूस आहे. म्हणजे भूक लागलेली नसताना तो वाघाची शिकार करतो. वाघ भूक लागलेली असताना त्याचं जे भक्ष्य आहे त्याची शिकार करतो. माणूस हे त्याचं भक्ष्य नाही. द्विपाद प्राणी, 2 पायाचे प्राणी त्याचं भक्ष्य नाही. ते त्याचं, आपण जर त्याचे भक्ष्य असतो तर आफ्रिकेच्या त्या जंगलामध्ये मानवजात निर्माण झाली. तिथे सिंह होते त्यावेळी, अजूनही आहेत. त्यावेळेला वाघही होते, आता वाघ नाही तिथे. चित्ते होते. अशा प्राण्यांच्या त्याकडे मानवजातीचा जन्म झाला. मानवजातीला काही देवा अक्कल नाही, काही कपडे नाहीत, काही शस्त्र हातात नाही, काही माहिती नाही. अशी मानवजात जन्म झाला तिथे आणि मानवजात जिवंत राहिली. हे वाघ सिंह हिंस्र असते तर जिवंत राहिली असते का? नाही. नुसते जिवंत नाही राहिली, मल्टिप्लाय झाली, संख्या वाढली, मानवजात जगभर सगळीकडे पसरली आणि सगळ्या जगाचा जवळजवळ आपण मालक असल्यासारखी वागू लागली. ते वाघ सिंह हिंस्र असते तर असं झालं असतं का? नसतं. ते हिंस्र नाहीत. जेवढा माणूस वाघाला घाबरतो तेवढाच किंवा जास्त, त्यापेक्षा जास्त, कदाचित त्यापेक्षा जास्त वाघ माणसाला घाबरतो. किती मोठा वाघ असला, किती शक्तिमान असला, किती मांसाहारी असला तरी त्याची उंची याच्यापेक्षा जास्त नसते. त्याचे डोळे ह्या लेवलला असतात, ह्या जमिनीपासून किती 2 फूट, 2.5 फूट, 3 फूट. माणसाचे डोळे जमिनीपासून 4 फूट, 5 फूट. तो आपल्यापेक्षा मोठा, आपल्यापेक्षा उंच आहे. त्याला वाघ घाबरतो माणसाला. आणि आता हा बोलायचा विषय नाही, याविषयी फार मोठ्या विषयानंतर होईल. असा वाघांच्या जंगलात मी एकटा सापडलेलो. वाघाची डरकाळी ऐकून वाघ निघून गेला आणि मी इकडे निघून आलेलो आहे, अजून आहे. तुमच्या लक्षात आलं असेल की आपली ही कितीही वेळ चालू शकते अशा पद्धतीची ही मुलाखत आहे. पण मला किती वाजले?
आणि केव्हा आहेत अजून आपल्याकडे 15-20 मिनिटं आहेत सर. ते आपण उशिरा सुरू केले हो, हो. काही महत्वाच्या मुद्द्यांबद्दल मला सरांबरोबर अजून बोलायचं होतं. त्यातलं एक महत्वाचं म्हणजे जसं ते म्हणाले की निसर्ग आणि आम्ही आमच्यात एकत्वच आहे. तसंच दुसरं त्यांचं जे प्रेम आहे किंवा एकत्व आहे ते भाषेसोबत, मराठी भाषा. ते आम्ही तत्वज्ञानामध्ये याला सुद्धा आम्ही पुष्कळ त्याच्याविषयी अभ्यास करतो की भाषा हे जीवन. तर हे मराठी बद्दलचं सरांचं जे म्हणणं आहे की ती का आपल्या आयुष्यामध्ये महत्वाची याविषयी ते फार आधीपासून बोलत आले आहेत. तर त्याविषयी सर थोडंसं सांगा. फारच मोठा विषय आहे. याविषयी बोलणं अवघड आहे. आणि पहिली गोष्ट म्हणजे जगात फक्त भारतीय उपखंडातलेच लोक दुसऱ्या देशाच्या भाषेमध्ये, दुसऱ्या देशाच्या माध्यम भाषेमध्ये शिकतात. फक्त भारतीय उपखंड. जगात कुठलाही फ्रेंच मनुष्य इंग्रजी भाषेत, इंग्रजी माध्यमात शिकत नाही. कुठलाही जपानी मनुष्य, चिनी मनुष्य इंग्रजी माध्यमात शिकत नाही. इतकी मोठी घोडचूक जी आपण सुरू केली आणि ब्रिटिशांनी आपल्याला सुरू करायला लावली. सगळा अभ्यास सायन्सला जायचं म्हणजे अरे इंग्लिश मध्ये शिकायला पाहिजे. ही इतकी चुकीची कल्पना. अरे सायन्स सुद्धा मराठीत नाही, कुठल्याही भाषेत शिकता यायला पाहिजे. आणि अजूनही आपण सायन्स BSc इंग्लिश मध्ये शिकतो. केवढे मोठे घोडचूक आपण करतोय. आज सुद्धा गुजरातमध्ये गुजराती विद्यार्थी गुजराती भाषेमध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, झुलॉजी शिकून BSc होतो. मध्य प्रदेशमध्ये हिंदी भाषा शिकून BSc होतो. आणि महाराष्ट्रात अजूनही आता थोडं व्हायला लागलेलं आहे. त्याबद्दल एक म्हणजे फारच आग्रही आहे. तुम्ही ऐकलं असेल का तरी. त्यांना सगळे आनंदाने आम्ही टोपण नाव ठेवलेलं आहे मराठी काका गोरे. त्या गोऱ्यांच्या प्रयत्नांनी आता पुण्यामध्ये सुमारे 200 ते 250 विद्यार्थी 11वी सायन्स 12वी सायन्स मराठीतनं शिकू लागले. आणि आता भारत सरकारने असं ठरवलंय की इंजिनिअरिंग आणि मेडिकल ह्या विषयाचा अभ्यासक्रम सुद्धा त्या त्या प्रांतातल्या भाषेमध्ये लोक शिकायला सुरुवात करतील. तेव्हा थोडा वेळ लागेल. आता असं मला कळलेलं आहे, मला नक्की ते अजून कळलेलं नाही, पूर्ण माहिती नाही मला, की फर्स्ट MBBS चा अभ्यासक्रम मराठी भाषेतनं पुस्तकं तयार झालेली आहेत. फर्स्ट MBBS हळूहळू होईल तसं इंजिनिअरिंग आणि हे. तर केवळ मराठी भाषा नाही, प्रत्येक भाषा इतकी महत्वाची आहे त्या त्या माणसाला. आणि मातृभाषेत शिक्षण मिळणं हे प्रत्येक मुलाचं हे आद्य कर्तव्य आणि त्याचा जन्मसिद्ध हक्क आहे. त्याला दुसऱ्या भाषेतनं शिकवता तुम्ही त्या विद्यार्थ्यांना. इतकी चुकीची गोष्ट आहे. आणि ते कशा करता, अरे नाहीतर मराठी शाळा बंद होतील, मराठी भाषेचं नुकसान होईल. मराठी भाषेचं काही नुकसान होत नाही. नुकसान आपलं होईल हे लोकांना कळतच नाही. मातृभाषेतनं शिकणं हे ब्रेन डेव्हलपमेंट करता आवश्यक असतं. असं हल्ली न्यूरो सायन्स काय म्हणतात त्याला, न्यूरो एज्युकेशन सायन्स, याच्यामध्ये आज हल्ली सिद्ध झालेलं आहे. ब्रेन मधल्या ज्या सेल्स आहेत त्यांचे एकमेकांचे कनेक्शन होण्यासाठी मातृभाषा आवश्यक आहे. एवढे करता मातृभाषेतनं शिक्षण घेणं आवश्यक आहे. आता अजून मातृभाषेतनं मराठीतनं BSc शिकण्याची सोय झालेली नाही, पण 11-12वी पर्यंत शिकण्याची सोय आहे मराठीत. तरी इंग्रजी माध्यमात का शिकतात? एवढी मोठी घोडचूक म्हणजे कायद्याने बंदी घातली पाहिजे, इतकी मोठी चूक आहे ती. त्यातून मराठी भाषा आमची, संत ज्ञानेश्वर आमच्या भाषेला लाभलेले आहेत. आणि संत ज्ञानेश्वर कसे, त्यांचं महत्व बाकीचं काय असेल ते असेल. त्यावेळी गीता संस्कृतमध्ये होती, आता अजूनही गीता संस्कृतमध्ये आहे. तर गीता संस्कृतमध्ये आहे म्हणून संत ज्ञानेश्वरांनी ती गीता कळण्यासाठी संस्कृत पाठशाळा नाही काढल्या, गीता मराठीत आणली. तेव्हा तुम्ही फिजिक्स केमिस्ट्री मराठीत आणलं पाहिजे. इंग्रजीमध्ये सगळं ज्ञान आहे म्हणून इंग्रजी भाषेत इंग्रजी माध्यमातून शिकणं हे अतिशय मोठी घोडचूक आहे. आणि ती फक्त आता मी सांगतोय, सध्या ते फक्त भारतीय उपखंडातले देश म्हणजे भारत, पाकिस्तान, बांगलादेश, भूतान, श्रीलंका इथे चालू आहे. बाकीच्या कुठल्याही देशामध्ये
ते आपापल्या भाषेत शिकतात, तेव्हा मराठी भाषा ही अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. उपयोग काही नाही. अभिजात भाषा नाही, ती ज्ञानभाषा व्हायला पाहिजे. इंग्रजी एवढी मोठी ज्ञानभाषा आहे आणि आपल्या एवढ्या मोठ्या आपण भाग्यवान आहोत. आपल्याला 150 वर्ष 150 वर्ष म्हणतात, खरी एवढी नाही आहेत बरं का. 131 वर्ष आहे. 129 वर्ष का 131 वर्ष आपण इंग्रजांच्या पारतंत्र्यात होतो. वाईट गोष्ट आहे, गुलामगिरी वाईटच गोष्ट आहे, पण त्यामध्ये इंग्रजी भाषेचा लाभ आपल्याला मिळाला. इंग्रजी भाषा आपल्याला मिळाली आहे, तेवढी मोठी ज्ञानभाषा, आणि तिचा उपयोग आपण काहीच करून घेतला नाही. त्याचा उपयोग असा करायला पाहिजे की इंग्रजी भाषेतलं सगळं ज्ञान मराठीत आणण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. मग तर मराठी ज्ञानभाषा होईल. आणि असं हे काही काल्पनिक नाही आहे. जपानमध्ये त्याने हे केलंय. जपानी भाषा ज्ञानभाषा झाली आहे. इंग्रजीमध्ये काहीही प्रसिद्ध झालं, कुठलंही शास्त्रीय शोध प्रसिद्ध झाला, तो लगेच 6 महिन्याच्या आत जपानी भाषेमध्ये रूपांतरित होतो, फ्रेंच भाषेत रूपांतरित होतो, जर्मन भाषेत रूपांतरित होतो, चिनी भाषेत रूपांतरित व्हायला लागलेलं आहे. हे आपण करायला पाहिजे. पण शिक्षण, आणि विशेषतः प्राथमिक शिक्षण, अगदी मातृभाषेतच व्हायला पाहिजे. केवळ मराठी भाषेत म्हणत नाही, मी मातृभाषेत म्हणतो. मराठी तर एवढी थोर आपली भाषा आहे. मराठी भाषेविषयी काही मला बोला, हा आजचा बोलण्याचा विषय मुख्य नाहीये, नंतर एक वेगळा विषय ठेवला तर त्याविषयी बोलता येईल. असं आपण प्रत्येक प्रश्नाच्या बाबतीमध्ये आता म्हणत आलो, पण ते बरोबरच आहे, ते अगदी स्वाभाविक आहे. आणि या मराठीमुळे काय झालं की सरांनी जेव्हा या सगळ्या वनस्पतींची नावं सुद्धा जशी लोकभाषांमधली आमच्यापर्यंत पोचवली, आणि त्यामुळे त्या नावांमागच्या गोष्टी पण आमच्यापर्यंत पोचल्या, त्यांनी ते सगळं जिवंत झालं ज्ञान, असं घडलं ना. तर त्यामुळे एका बाजूला वनस्पती विज्ञानाची शिस्त, आणि दुसऱ्या बाजूला त्याचं हे आपल्याबरोबर त्याची एक जवळीक निर्माण होणं, या दोन्ही गोष्टी सरांच्यामुळे आमच्या बाबतीमध्ये घडल्या. आणि ह्याच बोट धरून सर एका अजून प्राचीन भाषेच्या प्रेमात पडले, ती म्हणजे संस्कृत. तर ह्या संस्कृत प्रेमाबद्दल आणि विशेषतः कालिदासाबद्दल, ज्याविषयी आपल्याला अजून एक सत्र करायचं असं मी आधीच सांगतो. या सगळ्याविषयी बोलण्याच्या आधी मला बोललं पाहिजे. त्याच्यामध्ये संपूर्ण मी खूप पूर्वीपासून 2 गोष्टी मला सांगत आले. अरे तुम्ही आत्मचरित्र लिहा. म्हटलं मी नाही, आत्मचरित्र नाही लिहिणार. शेवटी नाईलाजाने 88व्या वर्षी म्हटलं मी माझ्या आठवणी लिहीन. तर पुस्तकाचं नाव आहे मी बापू, आणि खाली आहे आठवणींचा आलेख. असं हे पुस्तक मी आत्मचरित्र म्हणता येईल असं लिहिलेलं आहे. तर त्याच्यामध्ये एक मोठा विषय आहे, माझी शाळा, नूतन मराठी विद्यालय. याविषयी बोलल्याशिवाय पुढे जाताच येणार नाही. याविषयी बोलल्याशिवाय संस्कृत भाषेविषयी बोलताच येणार नाही. फार मोठी ती शाळा, फार मोठे शिक्षक, प्रत्येक विषयातले शिक्षक. मला वाटतं कविता त्याची काढलीच, हो त्याच्यामध्ये आहे. माझी शाळा असं किती असेल. संस्कृतचे शिक्षक, फार मोठं नाव तुम्ही ऐकलं असेल. नंतर फार मोठे शिक्षण शास्त्रज्ञ ते झाले. त्यांचं सगळ्या जगभर कौतुक झालं. असा मनुष्य जो ज्ञानप्रबोधिनीमध्ये नंतर दादा नवाथे म्हणून प्रसिद्ध. ते दादा नवाथे म्हणजे द.वी. नवाथे आम्हाला संस्कृत शिकवायला नमवीत होते. आणि असं काही त्यांनी संस्कृत शिकवलं आम्हाला, असं काही संस्कृत शिकवलं, असं संस्कृतच्या प्रेमात पाडलं की काही एक 10-12 विद्यार्थ्यांना आम्हाला फारच गोडी लागली त्याची. तर ते म्हणले असं जर असेल तर शाळा सुटल्यावर 1 तासभर थांबलात तर मी तुम्हाला महाकवी कालिदासाचा मेघदूत आणि रघुवंश, मेघदूत नावाचा काव्य आहे आणि रघुवंश नावाचा एक मोठा काय म्हणाल त्याला, नाटकही नाही, एक मोठं खंडकाव्य आहे. तर ते तुम्हाला शिकवेन, ते सांगेन. आम्ही 7-8 विद्यार्थी शाळा सुटल्यावर 1 तासभर थांबायचो. 1 तास पुरायचा नाही, आणखी 1.25 तास सुद्धा व्हायचा. आणि नवाथे साहेब आम्हाला संस्कृत शिकवायचे.
इतकं संस्कृत मध्ये इतकी संस्कृतची आम्हाला गोडी लागली, इतकी संस्कृत भाषेविषयी आदर निर्माण झाला, प्रेम निर्माण झालं, आणि एवढी मोठी ज्ञानभाषा आपल्याकडे असून नंतर आपल्याला त्याचं महत्त्व कळलं नाही. आणि जगात जेव्हा इंग्रजांनी जर्मनांनी सांगायला अरे हे तुमच्या ऋग्वेदामध्ये इतकं महत्त्वाचं लिहिलं आणि तुम्हाला माहीत नाही का, अशी परिस्थिती आली. शेवटी मी ऋग्वेद वाचला आधी. ऋग्वेद मला पूर्णपणे नीट वाचता आलं नाही, त्याचं मराठी रूपांतर आहे ते सोबत घेऊन ऋग्वेद नाही वाचला. पण नंतर रामायणामध्ये इतक्या वनस्पतींचा उल्लेख आलाय, वाल्मिकीने केलाय. लोक हल्ली म्हणतात या झाडाचं नाव काय तुला माहिती आहे? नाही, माझं बॉटनी नव्हतं. अरे महाकवी वाल्मिकीचं बॉटनी होतं का? वनस्पती शास्त्र होतं का त्यांचं? त्यांच्यामध्ये 60-70 वनस्पतींचे उल्लेख आणि इतके बरोबर उल्लेख आहेत. आणि राम वनवासामध्ये गेल्यानंतर कुठे केव्हा गेला असेल तिथे त्याच प्रकारची वनस्पती आजही सापडते, असे ते बरोबर उल्लेख वाल्मिकी रामायणात आहे. तर वाल्मिकी रामायणामधले वनस्पतींचे उल्लेख याविषयी लेख लिहायचा म्हणून मी संपूर्ण वाल्मिकी रामायण संस्कृतमध्ये वाचलं. मराठीत आधी वाचलं होतं आणि नंतर संस्कृतमध्ये वाचलं. आणि मग रामायणातील वृक्षवेली नावाचा माझा लेख तयार झाला. तर डोळे उघडून निसर्गाकडे पाहायचं. मला वनस्पती शास्त्राचा अभ्यास करायची गरज नाही, प्राणीशास्त्राचा अभ्यास नाही. कुठलाही पक्षी हल्ली मला हे सांगायला थोडंसं अवघड वाटतं किंवा मला थोडंसं आधी क्षमा मागावी लागेल. एक वाक्य माझ्या एका विद्यार्थ्याचं सांगतो आधी वाक्य. ते विद्यार्थी म्हणजे महाराष्ट्रातल्या सर्व वनविभागाचे सर्वात अत्युच्च पदावर असलेले, त्याला म्हणतात प्रिन्सिपल चीफ कॉन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट ऑफ महाराष्ट्र, अशी ती पोस्ट आहे. कोण होते? सुनील लिमये. तो माझा विद्यार्थी, खूप चांगला आवडता विद्यार्थी, कोल्हापूरचा, आमच्या कॉलेजचा विद्यार्थी. त्याचं वाक्य एक सांगतो. 95 ते 99% वनाधिकाऱ्यांना वृक्षांची माहिती नसते. ते सर्वात मोठ्या वृक्षशास्त्रज्ञाचं आणि वृक्षाधिकाऱ्याचं, वनाधिकाऱ्याचं वाक्य आहे. स्वतःच्या सहकाऱ्यांच्या विषयी तो असं म्हणतोय. आणि 99 पर्यंत तो गेलाय कारण सुनील लिमयेला माहिती आहे. आणखीन आमचे एक हे होते जवळचे मित्र पुराईत म्हणून, त्यांनाही वृक्षांची माहिती आहे. बाकीच्या सगळ्या वनाधिकाऱ्यांचं काय माहिती? टीक और नॉन टीक. साग आहे का? नाही, साग नाही. साग आहे का? साग आहे. साग नाही तर जंगली वनस्पती. वनाधिकाऱ्यांना जंगलाची माहिती नाही, वनाधिकाऱ्यांना जंगलातल्या यांची झाडांची माहिती नाही. या झाडांचं माहिती मी वनाधिकाऱ्याला ह्या झाडाची माहिती मी सांगितली. हे आपलं नाही, हे बाहेरच्या देशात आले तरी सुद्धा अशी परिस्थिती आहे. तर तसं एखादं वाक्य उच्चारावं का न उच्चारावं अशा विचारात मी आहे की बहुसंख्य वनस्पतीच्या प्राध्यापकांना आणि विद्यार्थ्यांना वनस्पतींची माहिती नसते. काय सांगायचं? पुण्यातलं एक सुप्रसिद्ध कॉलेज, त्या कॉलेजच्या गेटमधनं त्या कॉलेजमधले वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रमुख प्राध्यापक आणि त्यांच्या BSc ला असलेला वनस्पती शास्त्र शिकणारा एक विद्यार्थी, असे दोघंही गेटमधनं बाहेर पडतात. गेटमधनं बाहेर पडल्यावर एक मोठा वृक्ष असतो. तो विद्यार्थी सरांना विचारतो, सर हा वृक्ष कुठला? तो आपल्या अभ्यासक्रमात नाही. वनस्पती शास्त्राच्या विद्यार्थ्यांनी प्राध्यापकाला आपल्या कॉलेजच्या दारातलं वृक्ष माहित नाही. प्राणीशास्त्राच्या प्राध्यापकाला आपल्या खिडकीतनं दिसणारा पक्षी माहित नाही. मी काही पक्षीशास्त्रज्ञ नाही. अरे तू पक्षीशास्त्रज्ञ असायची गरज नाही. डॉक्टर भरूचा माहिती असते, ऐकून तुम्हाला. पुण्याचे BJ मेडिकल कॉलेजमधले सर्जरीचे प्राध्यापक, हेड ऑफ द डिपार्टमेंट ऑफ सर्जरी, BJ मेडिकल कॉलेज गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये रिटायर झाले. नंतर ते भारतीय विद्यापीठांमध्ये गेले. तिथे रिटायर झाल्यावर सुद्धा त्यांना सर्जरीची हेड ऑफ द डिपार्टमेंट अशी पोस्ट दिली. तिथे त्यांनी पर्यावरण शास्त्राचा विभाग सुरू केला आणि आता ते पर्यावरण शास्त्र विभागाचे प्रमुख आहेत, डॉक्टर भरूचा. त्यांनी एका पक्षी मित्र संमेलनामध्ये आम्हाला एक स्लाइड शो दाखवला
की माझ्या बेडरूमच्या खिडकीतनं दिसणारे पक्षी 51 पक्ष्यांचे स्लाईड दाखवल्या आणि त्यांची नावं आणि माहिती इतकी छान सांगितली आहे मला. इतकं सगळे भारावून गेले. दरवर्षी एक पक्षी मित्र संमेलन होतं, तो थोडा वेगळा विषय. ते कोल्हापूरला आम्ही पक्षी मित्र संमेलन आयोजित केलं होतं, त्याला ते आले होते. त्याला त्यांनी ती स्लाईड शो दाखवून सगळ्यांचं त्याला वन्स मोर मिळालं. ते म्हणले वन्स मोर कशाला? काश्मीर ते कन्याकुमारी भारताचा क्रॉस सेक्शन, सगळे पक्षी काश्मीरमधले महत्वाचे पक्षी पासून केरळमधल्या पक्ष्यांचा दुसरा एक स्लाईड शो आहे ना माझ्याकडे, तो त्यांनी दाखवला. सर्जरीचे प्राध्यापक, तो कुठल्याही विषयाचा अभ्यास तुम्हाला माहिती असतील, श्रीकांत इंगळाईकर माझा विद्यार्थी, माझा चांगला मित्र आहे. तो इंजिनियर आहे, मेकॅनिकल इंजिनियर आहे, स्वतःची फॅक्टरी आहे आणि कुठल्याही वनस्पती शास्त्राच्या प्राध्यापकाला माहीत नसतील इतक्या वनस्पतींची त्याला माहिती आहे. माहिती नसती नाही, त्या वनस्पतींचा फोटो त्यांनी काढलाय आणि त्याच्यावर पुस्तक लिहिलंय. 200 जातीच्या वनस्पती सह्याद्रीमध्ये मिळणाऱ्या, त्यांचे फोटो, फार सुंदर फोटो, आणि त्याविषयी इंग्रजीतनं पुस्तक लिहिलेला मेकॅनिकल इंजिनियर आहे तो. म्हणजे थोडासा अभ्यासाची तुम्हाला इच्छा पाहिजे, कुठल्याही विषयाचा अभ्यास करावा. स्वतःचाच विषयाचा केला तर जास्तच चांगलं कदाचित. माझ्यासारखं अभ्यासाचा विषय माझा वनस्पतीशास्त्र आणि जंगलात हिंडायला खूप मिळालं. काश्मीर ते कन्याकुमारी सगळ्या जंगलामध्ये. पुन्हा प्रकाश गोळ्यांच्या बरोबर वेगळं हिंडणं, त्यांच्याबरोबर वेगळं हिंडायला मिळालं. त्याची एक वेगळी क्रिया ह्या पुस्तकामध्ये खूप याविषयी मी लिहिलेलं आहे. किती लिहावं थोडंच आहे. नंतर ज्या कॉलेजमध्ये कोल्हापूरला शिक्षक होतो, शिवाजी विद्यापीठ सुरू झालं, तिथे वनस्पती शास्त्र विभाग, शिवाजी विद्यापीठाचं पहिलं व्याख्यान मी घेतलेलं आहे. तिथल्या विद्यार्थ्यांना घेऊन हिंडणं, सगळं पुन्हा भारतभर हिंडणं. नंतर आमचे एक वैद्य, आयुर्वेद शास्त्रज्ञ, आणि आयुर्वेदातला हा विषय म्हणजे औषधी वनस्पती, त्याला द्रव्य गुण असा विषय म्हणतात. त्या विषयाचे एक प्राध्यापक, त्यांच्याबरोबर मी पुन्हा एकदा 2-3दा हिंडून झाला होता सगळ्या सह्याद्री. पुन्हा एकदा गुजरातपासून गोव्यापर्यंत सह्याद्री औषधी वनस्पतींच्या त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांना माझी माहिती आणि त्यांची माहिती मला से करत आम्ही पुन्हा हिंडलेलो आहे. चालत सगळीकडे जमेल तेवढं, शक्य तेवढं चालत जायचं. काही ठिकाणी कुठलं असेल ते वाहन करायचं. बैलगाडीतनं गेलेलो आहे, काय तुमच्या गाढव गाडीतनं सुद्धा गेलेलो आहे, चालत गेलेलो आहे, जीपमधनं गेलेलो आहे. जे मिळेल त्या. काही वेळेला फक्त रात्रीच्या ट्रेननी प्रवास करायचा, दुसरीकडे जायचं, तो अभ्यास म्हणजे प्रवास रात्रीच झालेला आहे. अशा प्रकारचे हिंडणं मला खूप झालेलं आहे. सर, आता आपण शेवटाकडे येऊया. एका महत्वाच्या गोष्टीबद्दल सरांच्या मनामध्ये अलीकडे खूप येतं की त्याविषयी सर्वांना माहिती असणं फार गरजेचं आहे, आणि जेवढी असायला पाहिजे तेवढी माहिती किंवा तेवढी जाणीव आपल्यामध्ये त्या संकटाबद्दल नाही. आणि ते संकट म्हणजे हवामान बदलाचं संकट. तर त्याविषयी सर तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही थोडक्यात share करा. थोडक्यात सांगणं फारच अवघड आहे, पण त्या माझ्या विषयाचं हेडिंग मी सांगतो. जागतिक तापमान वाढीची कहाणी, पर्यावरणीय आणीबाणी. ही पर्यावरणीय आणीबाणी आहे आणि आता सगळ्यात प्रत्येकाने काहीतरी करायला पाहिजे की 125 देशाचे त्या विषयाचे तज्ज्ञ पॅरिसला एकत्र भेटतात आणि असं तापमान वाढ कशामुळे होते, काय खरोखर आपल्या माणसामुळे होत आहे का, काय नेहमीच्या बाकीच्या याच्यावर चर्चा करायची. 3-4 दिवस आणखीन तापमान वाढ होईल, एवढे मोठे विमान प्रवास करून 125 देशातले लोक परत जायचे. असं नाही ते. जागतिक तापमान वाढ हा प्रत्येकाच्या जवळचा विषय, प्रत्येकाच्या जीवन मरणाचा विषय आहे. आणीबाणी आहे हे कोणाला माहीतच नाही. आणि त्याकरता कोणी काय करायला पाहिजे? भारत सरकारच्या पर्यावरण विभागाने, की वन आणि पर्यावरण विभाग, त्याचा मंत्री आहे, वेगळा मंत्री आहे, तो विभाग वेगळा आहे, त्यांनी काहीतरी करायला पाहिजे. नाही,
सगळ्यांना हे सांगायला पाहिजे की प्रत्येकाने काहीतरी करायला पाहिजे. एवढं मोठं पुस्तक त्याच्या किती प्रती काढायच्या याचा विचार करायला मी पाहिजे. खरं आवश्यकता आहे का हे पुस्तक लिहिणं? एवढा कागद या पुस्तकाकरता घालतोय हे याच्यामुळे ह्या विषयाचं लोकांना काही ज्ञान जे होणार आहे त्यामुळे जास्त कागद वाचू शकणार आहे का? तर हे पुस्तक काढणं योग्य आहे, नाही तर असं पुस्तक काढणं योग्य नाही. इतका हा महत्वाचा विषय आहे. प्रत्येकाने प्रत्येक विषयाचं काटकसर करायला पाहिजे. प्रत्येकाने पाणी अतिशय काटकसरीने वापरायला पाहिजे. प्रत्येकाने अन्न अतिशय काटकसरीने वापरायला पाहिजे. प्रत्येकाने कागद अतिशय काटकसरीने वापरायला पाहिजे. याविषयी महात्मा त्यांचं ह्या विषयाचे विचार त्यांना त्यांच्या पत्राला खूप त्यांना रोज पत्र यायची. त्या पत्राचं पाकिट ते काढून त्याच्या आतल्या कोऱ्या बाजूला ते लिहायचे आणि इथून आता मागच्या बाजूला कोणतरी बसलाय त्याला काहीतरी निरोप सांगायचा. त्याला निरोप सांगायला मोठ्या कागद कसा पाहिजे तो बारीक तुकडे काढायचे. ते आत्ता ताबडतोब मला येऊन भेट आणि मी ह्यांना सांगायचं की त्याला तो मी निघालो. सो महात्मांनी गांधी करायचे आता नाही अरे फुल ते ताव घे असं पुस्तक लिहितो पाठकोळे कागदावर काय लिहितो. अगदी चुकीचं आहे सगळं हे. अतिशय महत्वाचं माझा सर्व्हिस करता ऍप्लिकेशनचा अर्ज सुद्धा मी पाठकोरे कागदावर लिहिला पाहिजे. त्यांनी नामंजूर करू देत मग बघूया काय. असं कागद वाचवणं आणि झाडे लावा झाडे वाचवा. अरे कोण झाडे लावणार, कुठे लावणार, कोणती झाडे लावणार, तो खूप तांत्रिक विषय, फार महत्वाचा विषय. त्यात कोणाला ज्यांना जेवढे करता येईल काम तेवढं करायचं. शाळेतल्या लहान मुलांना प्राथमिक शाळेतला झाडं लावा. आणि कुठली झाडं तू केव्हा लावणार आहे, कशी झाडं लावणार आहे. कागद वाचवणं म्हणजे झाडं वाचवणं. इंग्लिशमध्ये एक म्हण अशी आहे की मनी सेव्ड इज मनी गेन. मनी सेव्ड इज मनी गेन. तुम्हाला पैसे मिळवता येत नसतील तर पैसे वाचवा म्हणजे पैसे मिळवण्यासारखंच आहे. कागद वाचवा म्हणजे झाडं वाचवण्यासारखं आहे. कारण कागद झाडांच्या फळापासून तयार केलं. झाडांच्या फळापासून कागद तयार होतं. तर ते झाड तोडायचं, त्याचा लगदा तयार करायचा, पेपर पल्प त्याला म्हणतात. मग कागद कारखान्यामध्ये त्याचा कागद करायचा, मग त्याच्यावर लिहायचं की झाडं किती महत्वाची आहे. त्यापेक्षा आधी सांगा ना झाड किती महत्वाचं आहे. जंगलात लिहून लोकांना सांगा झाडाविषयी. अगदी आवश्यक असेल तरच लिहा. त्याच्या प्रती किती काढायच्या हे ठरवताना सुद्धा तितक्या जास्त प्रती काढल्या की कमी किमतीला ते पुस्तक विकणं परवडतं. म्हणून जास्त प्रती नाही काढायच्या. जास्त किंमत त्याची होऊ देत पण प्रती अतिशय कमी काढणं आवश्यक आहे. असा विचार करून माझी पुस्तकं मी काढली. आता 15 पुस्तकं झाली. 16वं आणि 17वं तयार होत आलेलं आहे आणि 18वं 19वं काढणार नाहीये. ते पुस्तक न काढता जेवढ्या लोकांची जेवढं बोलता येईल तेवढं बोलत राहणं आणि जे काय होईल ते बघत बसणं असं करावं असं मला वाटतं. इतका मोठा हा पर्यावरण तापमान वाढीचं काळ इतका मोठा आहे. प्रत्येक जण त्याला हातभार लावतोय. आणि काहीतरी चुकीच्या कल्पना आहेत. आता इलेक्ट्रिक बसेस आणि मोठे मोठे लोक आणि त्याच्या विषयातले उच्च पदस्थ म्हणतात आता पुणे आणि मुंबईच्या दिल्लीला सुरू झाल्या इलेक्ट्रिक बसेस येतील म्हणजे मग काही पर्यावरणाची हानी होणार नाही, त्याच्यातनं काही कार्बन डायऑक्साईड बाहेर पडणार नाही. अरे त्याच्यामुळे जास्त कार्बन डायऑक्साईड बाहेर पडणार आहे इलेक्ट्रिक बसमुळे. इलेक्ट्रिक बसला लागणारी वीज कुठे आणणार? ती वीज तिकडे दाखवला आहे तिकडे कोस्ता तिथे तयार होते. तो तिथनं इथे वीज आणणार, त्याच्यावरती बस चालवणार. त्याच्या आणण्यामध्ये 40% लॉसेस आहेत. इथे तुम्ही वीज तयार करू शकत नाही आणि इथे विजेवर चालणारी बस चालवता. विजेवर चालणारे स्कूटर. माझ्या एका मित्रांनी पर्यावरण शास्त्राचा अभ्यास करणारे त्यांनी सांगितलं की मी माझ्या मुलालाही आता इलेक्ट्रिक स्कूटर घेऊन दिले. आमच्या घरामध्ये 3 स्कूटर आहे, त्यांनी इलेक्ट्रिक स्कूटर आहे. आणि म्हटलं काही उपयोग नाही, त्याच्यामुळे जास्त कार्बन डायऑक्साईड निर्माण होणार आहे हे लक्षात घे. तर असा सगळा हा विषय आहे की प्रत्येकाने प्रत्येक गोष्टीची काटकसर कशी करता येईल हा करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे.
तर आज थोडस मी जास्तीच बोललोय. वेळेची पण काट कसं करायला पाहिजे. सरांनी अनेक विषय दिलेत आपल्याला अनेक पुढच्या सत्रांच्यासाठी. हीच खरी त्याच्यातली महत्वाची गोष्ट आहे. आणि मगाशी मी म्हणाले तसं की जगात आता आजूबाजूला जे काही चाललंय युद्धाच्या पार्श्वभूमीवरती, एका बाजूला हे तापमान वाढीसारखं संकट आहे आपल्यावरती, आणि या सगळ्यामध्ये ह्यासारख्या गोष्टी पुन्हा पुन्हा ऐकणं हे सुद्धा आपल्यासाठी काय म्हणूया एक एक्सरसाइज आहे, एक अध्ययन आहे की जे आपल्याला करत राहायला पाहिजे. अशा पद्धतीचं हे ऐकणं सुद्धा आहे. अशासाठी की आपण फार तितर होत असतो रोजच्या बातम्या ऐकून आणि आजूबाजूला ज्या वेगाने घडामोडी घडतायत त्याच्याशी मिळतं जुळतं घेताना. त्यामध्ये एखादा 94 वर्षाचा माणूस जेव्हा इतक्या इंटेग्रिटीनी सलग 1.25 तास आपल्या बरोबर बोलता आहेत, कुठेही मध्ये पॉज न घेता न अडखळता, तेव्हा हे लक्षात येतं की आपल्या आजूबाजूला डोळसपणाने बघणं, समजावून घेणं, निसर्गावरती प्रेम करणं, आपल्याला जे कळलंय ते इतरांपर्यंत पोहोचवणं, त्याची धडपड करणं, यातून आपण आपलं आयुष्य किती समृद्ध करत जातो त्याचं आपल्यासाठी सर हे उदाहरण आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की सर आज ही तुम्ही फक्त आमच्यासाठी सुरुवात एक करू. वाक्य सांगतो. हो, आता सगळीकडे जगामध्ये निरनिराळ्या ठिकाणी युद्ध चालू आहे. असं म्हणतात कदाचित महायुद्ध सुरू होतं की काय. तर महायुद्ध सुरू होऊन पुढच्या 10-15 वर्षामध्ये आपण सगळे मरणार का? 50, 60, 70, 80 वर्षांनी आपली नातवंड किंवा पतवंड आपल्या आज जे आपण करतोय त्या कृतीमुळे मरणार. एवढाच फरक होणार की आत्ताच मरणे किंवा 60-70 वर्षांनी मानवजात नष्ट होणार. असं आपलं वागणं चालू आहे. मला वाटतं मी आपल्या सेशनची शेवट हा माझे मित्र वर्य डॉक्टर मंदार दातार जे आता इथे दिसत नाहीत मला, ते मगाशी होते. तर मंदारनी एक कविता 4 ओळी सरांवरती केल्यात, त्या मी फक्त वाचून दाखवते. लेखणी आणि वाणी बापूंची बहरत राहो, तव सत्वशील चरिताची कीर्तीही विहरत राहो. हे असेच उजळत राहो चंद्राहून शीतल जगणे, तव अत्तर व्यक्तित्वाचे दश दिशात लहरत राहो. तर या ओळींनंतर आता फार काही बोलत नाही. सर पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. थांबते. फक्त एकच वाक्य बोललं पाहिजे, मी धन्य झालो याविषयी वाद नाही. धन्यवाद. सरांनी आपल्याला आज खूप खूप छान काय काय विचार वेगवेगळे सांगितले. म्हणजे असं वाटलं की अजून हे खूप चालत राहावं आणि आपण ऐकत राहावं असं वाटलेलं आहे. आणि आता याच्या पुढच्या सिरीज सरांचीच चालू केली. माझी काहीच हरकत नाहीये सर, तयार नाहीये, माझी काहीच हरकत नाहीये. आपण बोलत राहतो ना. आता वेगवेगळे विषय आपल्याला कळलेत की या विषयावर त्यांना बोलायची इच्छा आहे. आपण त्यांना बोलवत जाऊ, सर येतील, काहीच प्रॉब्लेम नाहीये. सिरीज वगैरे ते नंतर ठरवू, पण सुद्धा पुन्हा एकदा येण्याची मला इच्छा आहे. अगदी छान वाटलं. वा. आपल्या सर्वांना भेटण्याची इच्छा आणि सर्वांसाठी बोलण्याची इच्छा आहे. खूपच छान. सरांनी फक्त इथे येऊन आपल्याला वेळ दिला आणि खूप छान बोलले, याबद्दल सरांचे आभार. आपण सगळे आलात त्यामुळे तुमचेही आभार. किंवा तुम्हाला पण सगळं चांगलं कळावं असं मला नेहमी वाटत असतं की लोकांनी उपस्थित राहावं असं मला एक नेहमी वाटत असतं. त्यामुळे मलाही खूप छान आनंद झालाय आपल्या सर्वांच्या याच्यात सहभागी आहे.